अधिक होता। त्याचा 1 ते 32 पर्यंत। सब चुंगी लेने वाले और पापी उसके पास आया करते थे ताकि उसकी सुने। तब फरीसी और शास्त्री कुड़कुड़ाकर कहने लगे, यह तो पापियों से मिलता है और उनके साथ खाता भी है। तब उसने उनसे ये दृष्टांत कहा, तुम में से कौन है जिसकी 100 भेड़ें हो और उनमें से एक खो जाए, तो 99 को जंगल में छोड़कर उस खोई हुई को जो जब तक मिल न जाए खोजता रहे। जब मिल जाती है तब वो बड़े आनंद से उसे अपने कंधे पर उठा लेता है और घर में आकर मित्रों और पड़ोसियों को इकट्ठा करके कहता है, मेरे साथ आनंद करो क्योंकि मेरी खोई हुई भेड़ मिल गई। मैं तुमसे कहता हूँ, इसी रीति से हर एक मन फिराने वाले पापी के विषय में भी स्वर्ग में इतना ही आनंद होगा जितना कि 99 धर्मियों के विषय में नहीं होता, जिन्हें मन फिराने की आवश्यकता नहीं। या कौन ऐसी स्त्री है जिसके पास 10 सिक्के हो और उनमें से एक खो जाए, वो दिया जलाकर घर झाड़ बुहार कर जब तक न मिल जाए जी लगाकर खोजती न रहे। जब मिल जाता है तो वो अपनी सखियों पड़ोसियों को इकट्ठा करके कहती है, मेरे साथ आनंद करो क्योंकि मेरा खोया हुआ सिक्का मिल गया है। मैं तुमसे कहता हूँ, इसी रीति से मन फिराने वाले पापी के विषय में परमेश्वर के स्वर्गदूतों के सामने आनंद होता है। फिर उसने कहा, किसी मनुष्य के 2 पुत्र थे। उनमें से छोटे ने पिता से कहा, हे पिता, संपत्ति में से जो मेरा भाग हो वो मुझे दे दीजिए। और उसने अपनी संपत्ति बांट दी। बहुत दिन न बीते थे कि छोटा पुत्र सब कुछ इकट्ठा करके दूर देश को चला गया और वहाँ कुकर में अपनी संपत्ति उड़ा दी। जब वह सब कुछ खर्चा कर चुका तो उस देश में बड़ा अकाल पड़ा और वो कंगाल हो गया। इसलिए उस देश के निवासियों में से एक ही यहाँ वो जा पड़ा। उसने उसे अपनी खेती में सूअर चराने के लिए भेजा। वह चाहता था कि वो फलियों से जो सूअर खाते थे अपना पेट भरे, पर उन्हें कुछ भी नहीं मिलता था उसे। जब अपने आप में आया तब वह कहने लगा, मेरे पिता के कितने ही मजदूरों को भोजन अधिक रोटी से मिलता है और मैं यहाँ भूखा मर रहा हूँ। मैं उठकर अपने पिता के पास जाऊँगा, उससे कहूँगा कि पिताजी, मैंने स्वर्ग के विरोध में और तेरी दृष्टि में पाप किया है। अब इस योग्य नहीं रहा कि तेरा पुत्र कहलाऊं और मुझे अपना मजदूर के समान रखे। तब वो उठकर अपने पिता के पास चला और अभी दूर ही था कि उसके पिता ने उसे देखकर तरस खाया, दौड़कर उसे गले लगाया, बहुत चूमा। पुत्र ने उससे कहा, पिताजी, मैंने स्वर्ग के विरोध में और तेरी दृष्टि में पाप किया है। अब इस योग्य नहीं रहा कि तेरा पुत्र कहलाऊं। परंतु पिता ने अपने दासों से कहा, झट से अच्छे अच्छा वस्त्र निकालकर उसे पहना, उसके हाथ में अंगूठी, पाँव में जूतियाँ पहना और पला हुआ बछड़ा लाकर मारो कि हम खाए और आनंद मनाए। क्योंकि मेरा यह पुत्र मर गया था, वह जी गया है, खो गया था, अब मिल गया है। वे आनंद करने लगे। परंतु उसका जेठा पुत्र खेत में था। वो आधे ही घर के निकट पहुंचा तो उसने गाने बजाने का शब्द सुना। अतः उसने एक दास को बुलाकर पूछा, यह क्या है हो रहा है? उसने कहा, तेरा भाई आया है और तेरे पिता ने पाला हुआ बछड़ा कटवाया है, इसलिए न उसे भला चंदा पाया है। यह सुनकर वो क्रोध से भर गया, भीतर जाना न चाहा। परंतु उसका पिता बाहर आकर उसे मनाने लगा। उसने पिता को उत्तर दिया कि देख, मैं इतने वर्ष से तेरी सेवा कर रहा हूँ, कभी तेरी आज्ञा नहीं डाली, तो भी तूने मुझे कभी बकरी का बच्चा भी न दिया कि मैं मित्रों के साथ आनंद करता। परंतु जब तेरा ये पुत्र, जिसने तेरी संपत्ति वेश्याओं में उड़ा दी और आया है, तो उसके लिए तूने पला हुआ बछड़ा कटवाया। उसने उससे कहा, पुत्र, तू सर्वदा मेरे साथ है, जो कुछ मेरा है वह सब तेरा है। परंतु अब आनंद करना और मगन होना चाहिए, क्योंकि ये तेरा भाई मर गया था, जी गया है, खो गया था, अब मिल गया है। सर्व जकाधर्म पापी त्याचे ऐकण्यास त्याच्या जवळ येत होते, तेव्हा पौरुषी व शास्त्री अशी कुरकुर करू लागले की हा पाप्यांना जवळ करून त्याच्याबरोबर जेवतो. मग त्याने त्यांना हा दाखला सांगितला, तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की त्याच्याजवळ 100 मेंढरे असतात, त्यातून एक हरवले तर 99 रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध करत राहील. ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो आणि घरी येऊन मित्रांना व शेजाऱ्यांना एकत्र बोलावून त्यांना म्हणतो, माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा. त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही, अशा 99 नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो. तसेच अशी कोण स्त्री आहे की तिच्याजवळ रुपयाची 10 नाणी असतात, त्यातून एक नाणी हरवले तर दिवा पेटवून व घर साडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करत राहत नाही.
ते सापडल्यावर ते मैत्रिणींना व शेजारींना बोलावून म्हणते, माझे हरवलेले नाणे मला सापडलेले आहे, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा. त्याप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो हे मी तुम्हाला सांगतो. आणखी तो म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यापैकी धाकटा बाबाला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. मग 5 दिवस झाले नाहीत, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारण्यास पाठवले. तेव्हा डुकरे खात असत त्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई. त्याला कोणी काही देत नसे. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकरांना भाकरीचे रेलचेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केलेले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घ्यायला मी योग्य नाही. आपल्या एका मोलकराप्रमाणे मला ठेवा. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले. त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुखी घेतले. मग मुलगा त्याला म्हणाला, बाबा, मी तो स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केलेले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. पण बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम सगळा आणून ह्याला घाला. त्याच्या हातात अंगठी व पायात जोडी घाला आणि पुष्ट वासरू कापून आणा. आपण खाऊ आणि आनंद उत्सव करू. कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे. हरवला होता, तो सापडलेला आहे. मग तो आनंदोत्सव करू लागले. त्याचा वडील मुलगा शेतात होता. तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायन वादन व नृत्य यांचा आवाज ऐकला. तेव्हा त्याने एका चाकरास बोलावून विचारले, हे काय चाललेले आहे. त्याने त्याला सांगितले, तुमचा भाऊ आलेला आहे आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला म्हणून त्यांनी पुष्ट वासरू कापलेले आहे. तेव्हा तो रागवला व आज जाईना. म्हणून त्याचा बाप बाहेर आला व त्याचे समजून घालू लागला. परंतु त्याने बापाला उत्तर दिले, पहा, मी इतकी वर्षे तुमची सेवा चांगली करत आहे आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही. तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिले नाही. पण ज्याने तुमची संपत्ती कसबिनींबरोबर खाऊन टाकली, तो हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापले. त्याने त्याला म्हटले, बाळा, तू माझ्याबरोबर नेहमीच आहेस आणि माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. तरी उत्सवाने आनंद करणेही योग्य आहे. कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे. हरवला होता, तो सापडलेला आहे. आपण प्रार्थना करें। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते वचन की सेवा को आपके हाथों में देते। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है, इसलिए हम आपको धन्यवाद देते। वचन की सेवा को आपके हाथों में देते। प्रभु वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो वचन आपने दिए हैं वैसे ही हम सबको पालन करने के लिए मदद करना। और जो आपने कलीसिया को, पुरुष को, स्त्री को, प्रभु कलीसिया को और प्रभु आप स्वयं के खुद के विषय पर भी प्रभु जो आपने यहाँ कहा है वैसे होने के लिए तो मदद करना। तेरा वचन कभी खाली नहीं जाता। धन्यवाद देते पिता यीशु के नाम से, आमीन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। 2024 के लिए प्रभु ने उपवास के लिए दिया हुआ ये वचन है। आणि प्रिय 2024 या वर्षामध्ये देवाने उपवासासाठी दिलेला हा वचन आहे। और प्रियो, परमेश्वर इस साल में परमेश्वर के पास बहुत सारे लोग वचन सुनने के लिए आएंगे। आणि ह्या वर्षामध्ये देवाकडे खूप सारी जी लोक आहेत ते त्याचं वचन ऐकण्यासाठी वो लोग आएंगे जिन्हें, जो यहाँ जैसे कहा है कि चुंगी लेने वाले पापी लोग, आणि ती लोक येते जसं इथं देण्यात आलेलं आहे, जकादार आणि पापी लोक। इसलिए इस साल में बहुतायत लोग वचन सुनने के लिए बेचैन रहेंगे, प्रभु का वचन ग्रहण करने के लिए आएंगे। आणि म्हणून या वर्षामध्ये खूप सारी जी लोक आहेत देवाचं वचन ऐकण्यासाठी आणि त्याचं जे वचन आहे ते ग्रहण करण्यासाठी। और दूसरा, ऐसे लोग आएंगे जो इस संसार में भटक गए हैं, जो इसी चर्च के हैं लेकिन पाप में फंसे हुए और किसी कारण से यहाँ नहीं आ पा रहे या बिगड़ा हुआ लाइफ जी रहे हैं, आ तो रहे हैं लेकिन बिगड़ा हुआ लाइफ है उनका। लेकिन आप उन्हें पश्चाताप किया हुआ और नया जीवन मसीह में जिए हुए, वो एक नया जीवन मसीह में जी रहे, ऐसा आप पाओगे। आणि दुसरं, तुम्ही या वर्षामध्ये ही गोष्ट पाहाल की जी लोक ह्या चर्चमधून निघून गेलेली होती ते लोक पुन्हा पश्चाताप करून देवाकडे आलेले आहेत। आणि जी लोक ख्रिस्तामध्येच आहेत तरी सुद्धा पापामध्ये जीवन व्यतीत करत आहेत आणि त्या लोकांनी पश्चाताप केलेला आहे, असं तुम्ही या वर्षामध्ये पाहाल। तीसरा, परमेश्वर स्वर्ग में हमारे सियोन कलीसिया के द्वारा बहुत आनंद करेगा। आणि तिसरं, देव आपल्या सियोन मंडळीमध्ये स्वर्गामध्ये खूप मोठा आनंद करेल। जैसे यहाँ लिखा है,
जब कोई एक मन फिराने वाला मन फिराता है, एक पश्चाताप करता है, तो स्वर्ग में उसके लिए बड़ा आनंद होता है। आणि जसे इथं देण्यात आलेलं आहे की कोणी मन फिरवतं आणि कोणी पश्चाताप करतो तो स्वर्गामध्ये त्याच्यासाठी मोठा आनंद करण्यात तो येतो. यीशु ने सबसे पहले एक दृष्टांत कहा। आणि येशूने सर्वात पहिले एक दाखला इथे वो सांगितलेला दृष्टांत आहे. ऐसा कहा कि जो कोई एक व्यक्ति है जिसको 100 भेड़े है, आणि एक दृष्टांत इथे असं सांगण्यात आलेलं आहे की त्याच्याकडे एक मनुष्य आहे आणि त्याच्याकडे 100 मेंढरा आहेत. हाँ, तो 100 भेड़े हैं, उसमें से एक खो गई है। आणि 100 मेंढरा आहेत आणि त्याच्यापैकी एक हरवलेला तो आहे. वो क्या करता है, उन 99 भेड़ों को अपने पास वही एक जंगल में रखकर उस खोई हुई को ढूंढ निकालता है। आणि 99 जे मेंढरा आहेत त्यांना काय करतो, एका सुरक्षित जागेवरती तो ठेवतो आणि जो हरवलेला मेंढरू आहे त्याला शोधण्यासाठी तो जातो. तब तक वो ढूंढता है जब तक वो मिलता नहीं। आणि तो तोपर्यंत त्याला शोधत राहतो जोपर्यंत तो त्याला और जब सापडत मिल नाही. गया आणि जेव्हा तो तो भेटतो बड़े आनंद से उसे कंधे पर उठाता है आणि तो मोठ्या आनंदाने त्याला काय करतो, ते आपल्या खांद्यावरती और उचलतो उन भेड़ों के साथ मिक्स कर देता है आणि त्या मेंढरासोबत त्याला मिक्स करून और टाकतो अपने पड़ोसियों के साथ, मित्रों के साथ इकट्ठा करके आनंद करता है आणि आपल्या शेजाऱ्यांसोबत आणि जे मित्र आहेत त्यांच्यासोबत तो आनंद कि करतो. मेरी ये भेड़ खो गई थी, आणि माझं हे जे मेंढरू आहे ते हरवलेलं लेकिन होतं अब मुझे मैं उसे पा गया हूँ। आणि आता मी त्याला प्राप्त केलेलं तो आहे. इसका सबसे पहला मैं आपको ये बताना चाहती हूँ कि चर्च में जितने भी पुरुष हैं, उनके घर की जितनी भी भेड़ खो गई है, उनके बेटे खो गए, उनका या लोग खो गए हैं, तो वो इस साल में वो लोग पाएंगे। आणि चर्चमध्ये जेवढे पुरुष येतात त्यांच्या घरातील व्यक्ती जे हरवलेले आहेत किंवा त्यांचा मुलगा हरवलेला आहे, ही लोक त्या लोकांना या वर्षामध्ये प्राप्त करतील. लेकिन यहाँ पर दिया है कि उस पुरुष ने क्या किया, उस भेड़ के लिए वो क्या किया, उसे ढूंढने के लिए बाहर निकला। आणि तो देण्यात आलेला आहे, तो जो पुरुष आहे तो मेंढराला शोधण्यासाठी तो बाहेर उसी निघाला. रीति से जो पुरुष प्रार्थना करेंगे, आणि त्याच रीतीने जी पुरुष प्रार्थना अपनी करते खोई हुई भेड़ के लिए प्रार्थना करेंगे, आणि त्यांचं जे हरवलेले मेंढरू आहे त्या मेंढरासाठी ते लोक प्रार्थना करते वो जरूर पाएंगे। आणि ते लोक नक्की प्रार्थना ढूंढना करते. मतलब प्रार्थना करना, आणि शोधणं म्हणजे प्रार्थना करणे परमेश्वर के सानिध्य में प्रार्थना करना। आणि देवाच्या सानिध्यामध्ये प्रार्थना जब वो करणे. उपवास कर परमेश्वर के सामने उस व्यक्ति के लिए मध्यस्थी करेंगे, प्रार्थना करेंगे, उन्हें वो लोग उनके पास आए हुए मिलेंगे। आणि जेव्हा ती लोक देवासमोर उपास करून त्या व्यक्तीसाठी मध्यस्थी करतील, प्रार्थना करतील, ते जे व्यक्ती आहे ते देवाकडे आलेले ती लोक पाहतील. अभी यहाँ लिखा है मित्र और पड़ोसी। आणि इथं देण्यात आलेलं आहे की मित्र आणि शेजारी. प्रिय मित्र, हम मसीह के मित्र हैं आणि प्रियांनो, आपण ख्रिस्ताचे मित्र और आहोत पड़ोसी भी हैं। आणि शेजारी सुद्धा हम एक आहोत दूसरे के पड़ोसी भी आणि हैं। आपण एकमेकांचे शेजारी आहोत. कलीसिया में जब वो भीड़ आ जाएगी तो कलीसिया के लोग आनंद करेंगे आणि मंडळीमध्ये जेव्हा ते मेंढरू येईल तेव्हा मंडळीमध्ये जी लोक आहेत ती लोक आनंद और करतील. आत्मिक रीति से इस दृष्टांत का अर्थ है कि यीशु मसीह की भी जितनी भेड़ें खो गई है वो यीशु की है, वो यीशु की एक खोई हुई भेड़ को भी यीशु ढूंढ निकालेगा। तब तक नहीं मिलता नहीं, तब तक ढूंढ निकालेगा और मिलेगा तो कंधे पर उठाकर इस भेड़शाला में लाएगा। आणि आत्मिक रीतीने या दृष्टांताचा अर्थ आहे की जे हरवलेलं मेंढरू आहे देव काय करेल, त्या मेंढरूला शोधत राहील आणि तोपर्यंत शोधत राहील जोपर्यंत ते जे मेंढरू आहे ते त्याला सापडत नाही. आणि जेव्हा ते मेंढरू त्याला सापडेल तो खांद्यावरती उचलून काय करेल, त्याला भेडशाळेमध्ये आणेल आणि तो काय करेल, आनंद करेल. दूसरा दृष्टांत खोई हुई सिक्के के विषय पर बताया। आणि दुसरा जो दृष्टांत आहे तो हरवलेल्या नाण्याबद्दल सांगण्यात आलेला जैसे आहे. पहला जो खोए हुए लोग हैं वो परमेश्वर की भेड़ के ऊपर उसका दृष्टांत है कि वो कौन लोग हैं, वो इंसान खोई हुई भेड़ है। वो भेड़ के साथ उसका समता यानी उसकी समानता किसके साथ दर्शाइए, भेड़ के साथ बताइए। आणि जे हरवलेले आहे त्यांची जी समानता आहे ती हरवलेल्या मेंढरू बरोबर करण्यात आलेली अभी आहे. दूसरे दृष्टांत में वो जो समानता मनुष्य की जो खोए हुए लोग हैं वो किसके साथ है, सिक्के के समान है। सिक्का यानी पैसा। आणि जे हरवलेले जे मनुष्य आहेत ते लोक कोणासारखे आहेत, हरवलेल्या नाण्यासारखे. हर खोल सोने के सिक्के हैं, आणि सोन्याचे शिक्के आहेत अनमोल सिक्के हैं। आणि अनमोल शिक्के अगर आहेत. आपका पैसा गिर जाएगा आणि जर तुमचे पैसे जर पडले तो आप ढूंढोगे नहीं। आणि मग तुम्ही शोधणार नाहीत का? आपके पास ऑलरेडी किस पॉकेट में पैसा है, आणि तुमच्याकडे पॉकेटमध्ये पैसे आप क्या आहेत बोलोगे, जाने दो, गिर गया तो गिर गया, जाने दो, ऐसा छोड़ोगे। आणि तुम्ही अशा रीतीने सोडून टाकाल का? ऑलरेडी मेरे पास दूसरा पैसा है, आणि पहिलेच माझ्याकडे खूप पैसे आहेत फिर क्यों मैं इस गिरे हुए पैसे को ढूंढ उठाऊं। आणि मग हे जे पडलेले पैसे आहेत मी त्याला का उचलावं? ऐसा करोगे। आणि अशा रीतीने तुम्ही कराल. आपका 10 रुपए का नोट गिरा तो भी आप 10 रुपए की नोट को ढूंढते हो। आणि जर तुमची 10 रुपयाची जी नोट आहे ती पडली तरी सुद्धा 10 रुपयाच्या नोटीला तुम्ही तो शोधता. उसी रीति से प्रियोस, इस वचन के अनुसार भी जितने कलीसिया में स्त्रियां हैं आणि त्याच रीतीने प्रियांना या वचनानुसार मंडळीमध्ये जेवढ्या स्त्रिया आहेत उनके जीवन के जो लोग हैं वो उनके सिक्के हैं, उनके लिए कीमती है। आणि त्यांच्या जीवनामध्ये जी लोक आहेत ते त्यांच्यासाठी एक हरवलेल्या नाण्यासारखे आहेत आणि ती किमती अगर आहेत. उनके घर का कोई एक व्यक्ति भी अगर खो गया है आणि त्यांच्या घरातील कोणता एक व्यक्ती जरी हरवलेला
आहे. यहाँ पर जैसे बताया कि उसके पास 10 सिक्के थे, आणि जसं इथे सांगण्यात आलेलं आहे की त्याच्याकडे 10 नाणी होती 9 होने के बावजूद वो खोए हुए सिक्के को 10वें सिक्के को ढूंढ रही थी। आणि त्याच्याकडे 9 नाणी होती तरी सुद्धा जो हरवलेला जो 10वा सिक्का होता त्या सिक्क्याला ती शोधत तो होती. वैसे ही जो स्त्रियां जिनके घर के लोग खो गए हैं, कोई भी व्यक्ति वो स्त्री को परमेश्वर के सामने ढूंढेगी, परमेश्वर के सामने मध्यस्थी करेगी, परमेश्वर के सामने गिड़गिड़ाएगी, जब तक वो नहीं मिलता तब तक वो परमेश्वर से प्रार्थना करेगी, वो सिक्का उसे जरूर मिलेगा। आणि ज्या स्त्रियांचे जे सिक्के म्हणजे त्यांची जी लोक हरवलेली आहेत आणि त्याच्या स्त्रिया आहेत ते देवाकडे विनंती करतील, त्याच्यासाठी प्रार्थना करतील, तर देव काय करेल त्यांची प्रार्थना ऐकेल आणि त्यांचे जे सिक्के आहेत तो त्यांना पुन्हा देईल. और वो स्त्रियां अकेला आनंद नहीं करेगी। आणि त्याच्या स्त्रिया आहेत ते एकटा आनंद करणार यहाँ लिखा है नाहीत. कि उस स्त्री ने क्या किया, आणि त्या स्त्रीने काय केलं अपनी सखी और अपने पड़ोसियों को बुलाया। आणि तिच्या ज्या मैत्रिणी आणि जे शेजारी होते त्यांना बोलवलं. तो हम प्रभु के मित्र हैं, आणि आपण देवाचे मित्र आहोत. तो स्त्रियां क्या करेगी, आणि स्त्रिया काय करते अपने एक दूसरे सहेलियों को बुलाएगी, हम सब मसीह में एक दूसरे के साथ बोलेंगे, देखो देखो मेरा ये व्यक्ति मेरे घर का बेटा भूल गया था, लेकिन प्रभु ने मुझे मिला दिया। आणि ख्रिस्तामध्ये ते एकमेकांना सांगतील की माझ्या घरातला हा जो मुलगा आहे तो हरवलेला होता परंतु ख्रिस्ताने त्याला शोधलेला आहे. मैंने उसे ढूंढ निकाला, प्रभु के सामने प्रार्थना करके उपवास करके मैंने उसे ढूंढ निकाला। आणि मी देवासमोर प्रार्थना करून त्याच्यासाठी उपास करून मी त्याला शोधलेला आहे. मैंने मेरे पति को ढूंढ निकाला, आणि माझा जे नवरा आहे त्याला मेरी शोधलेला बेटी आहे को ढूंढ निकाला। आणि माझ्या मुलाला शोधलेला आहे. इस रीति से वो क्या करेंगे, आनंद करेंगे। आणि ह्या रीतीने त्या स्त्रिया काय करतील, आनंद और करतील. यही दृष्टांत आत्मिक रीति से चर्च को दर्शाता है। आणि हा जो दृष्टांत आहे तो आजच्या रीतीने चर्चला दर्शवतो. चर्च भी क्या करेगा, आणि चर्च सुद्धा काय चर्च करेल, का जो पॉइंट है, चर्च की जो संपत्ति है, उसकी जो भेड़, उसके चर्च के जो मेंबर्स है, जो खोए हुए हैं, उनको इस साल वो ढूंढ निकालेंगे। आणि चर्चचे जे नाणे आहे, जे मेंबर्स आहे, जे हरवलेले आहेत या वर्षामध्ये ते सापडतील वो ढूंढ निकालेंगे आणि शोधून काढतील. और ढूंढ निकालकर वो क्या करेंगे, चर्च के मेंबर्स को कहेंगे कि ये भेड़ खो गई थी, अब मिल गई है। आणि शोधून काढेल ती काय म्हणेल की ही जी माझी मेंढरू आहे ती हरवलेली होती आणि आता ती सापडलेली आहे इसे अभी मैंने पा लिया है, आणि आता मी ह्याला प्राप्त इसलिए आप केलेला नाराज आहे. मत रहो। आणि म्हणून तुम्ही नाराज राहू उसने नका. जो कुछ अपने जीवन में पीछे हटकर जो कुछ किया, आणि त्यांनी पाठीमागे हटून त्यांच्या जीवनामध्ये जे काही केलं आप उसे भूल जाओ आणि तुम्ही सर्व क्षमा विसरून जा आणि क्षमा और करा उसे वापस ले लो। आणि त्यांना पुन्हा तुम्ही घ्या. इस रीति से परमेश्वर ने चर्च के द्वारा भी क्या बताया, खोई हुई भेड़ को चर्च भी ढूंढेगा। आणि ह्या रीतीने देव आपल्या चर्चच्या द्वारे सुद्धा सांगतो जे हरवलेले मेंढरू आहे चर्च काय करेल त्यांना शोधून और काढेल. जितने खोए हैं वो जब परमेश्वर के पास आएंगे, चर्च में आएंगे, तो स्वर्ग में बड़ा आनंद होगा। आणि जेवढी हरवलेली आहे जेव्हा ते देवाकडे येतील चर्चमध्ये येतील तेव्हा स्वर्गामध्ये मोठा आनंद होईल. हालेलुया। हालेलुया. ये इस साल की भविष्यवाणी है। परमेश्वर शुक्रवार के लोगों को यही कहता है कि यहाँ की गई प्रार्थनाओं से आप एक एक लोगों के लिए जब मध्यस्थी करोगे, उपवास कर कर जब लोगों के सामने गिड़गिड़ाओगे, तो आपको दिखाई देगा कि वो बदल गए हैं, वो यीशु के पास आए हैं। आणि जेव्हा तुम्ही एक एक व्यक्तीसाठी उपास कराल त्याच्यासाठी मध्यस्थी करून देवासमोर तुम्ही विनंती कराल तेव्हा तुम्ही बघाल की तुमची जी लोक आहेत ते तुम्हाला मिळालेले आहेत. आपको बहुत सारे ऐसे लोग दिखाई देंगे कलीसिया में इस साल में कि जो लोग इस संसार के पापी कहलाते हैं, चुंगी लेने वाले या ऐसे गंदे काम करने वाले, लेकिन वो लोग प्रभु का वचन सुनने के लिए जरूर आएंगे। आणि तुम्हाला ह्या वर्षामध्ये खूप सारी अशी लोक दिसतील जी लोक पापी आहेत, जी लोक जगादार आहेत, तरी सुद्धा ती लोक देवाच्या मंडळीमध्ये देवाचं वचन ऐकण्यासाठी येतील. कभी कभी बहुतायत लोग जल्दी यीशु को ग्रहण नहीं करते, आणि कधी कधी काही जी लोक आहेत ते लवकर देवाला स्वीकार लेकिन करत नाही. वचन को सुनकर एक दिन उनके अंदर पश्चाताप आता है, परिवर्तन हो जाते हैं, सत्य जानने लगते हैं। सत्य जानने के बाद वो प्रभु को अपना उद्धारकर्ता ग्रहण करते हैं। आणि वचन ऐकून ऐकून त्यांच्या जीवनामध्ये पश्चाताप येतो. ते लोक पश्चाताप करतात आणि ते लोक एक दिवशी प्रभूला त्यांचा राजा म्हणून स्वीकार करतात. वचन पश्चाताप लाता है। आणि जे वचन आहे ते पश्चाताप वचन सुनने के बाद विश्वास आता है। आणि वचन ऐकण्याच्या द्वारे विश्वास तो येतो. इस साल में बहुतायत लोग आएंगे और जो वचन सुनेंगे और वचन को सुनकर प्रभु को उद्धारकर्ता ग्रहण करेंगे। आणि ह्या वर्षामध्ये खूप सारी लोक येतील, ती लोक वचन ऐकतील आणि वचन ऐकल्यानंतर ते देवाला काय करतील, उद्धारकर्ता म्हणून स्वीकार करतील. अब यहाँ पर तीसरा दृष्टांत बताया है उड़ाऊ पुत्र के बारे में। आणि तर तिसऱ्याच्या दृष्टांत सांगण्यात आलेलं आहे ओदल्या मुलाबद्दल. हाँ, हम देखते हैं कि एक पिता है, आणि पिता उसे आहे 2 बच्चे हैं। आणि त्याला 2 मुलं छोटे आहेत. बेटे ने बाप से कहा कि मेरा जो संपत्ति, मेरा जो हक है वो मुझे दे दे, मैं उसे चाहना चाहता हूँ, मुझे ये चाहिए, मेरा हक मुझे चाहिए। आणि जो छोटा मुलगा आहे तो वडिलांजवळ जाऊन म्हणतो की माझा जो हक्क आहे तो मला हवा आहे. पिता ने संपत्ति बांट दी। आणि पित्याने जी संपत्ती आहे ती वाटून टाकली. थोड़े दिनों के बाद आणि थोड्या इसने दिवसांनंतर सारी संपत्ति कलेक्शन कर ली, जमा की। जो जो जमीन उसके पास थी वो जमीन बेच दिया, जो कुछ बैंक में था वो सारा उसने बैंक से निकाल दिया। जहाँ जहाँ जिधर
जिधर उसको जिधर जिधर उसके पिताजी ने जो जो उसके लिए रखा था, उसको बांटा था, वो उसने बेचकर उसका कॉइन्स, उसके पैसे लेकर वो क्या हो गया, दूर देश को चला गया। आणि त्याची जी काही संपत्ती आहे ती त्याने एकत्रित केली आणि एकत्रित करून त्याने काय केले, ती विकून टाकली आणि त्याने पैसे मिळवले आणि त्याच्यानंतर तो काय केलं, त्याने काय केलं, तो दूर देशी निघून वो गेला. दूर देश क्यों चला गया? आणि तो दूर देशामध्ये का निघून अपने गेला? बाप के सामने और भाई के सामने जो करना था वो कर नहीं पाता। आणि कारण त्याला त्याच्या वडिलांसमोर आणि त्याचे जे मोठा भाऊ आहे त्याच्यासमोर त्याला जे काही करायचं होतं तो करू शकत भाई नव्हता. और पिताजी डांटते ना, आणि जे वडील आणि त्याचा जो भाऊ होता तो रोकटोक ओरडला करते ना, आणि त्याने रोकटोक केली असते. लेकिन उसने जो भी किया, आणि त्याने जे काही केलं यहाँ हम लिखते हैं कि उसने कुकर्मों में उड़ा दिया। आणि इथं आपण पाहतो की त्याने गोकर्णामध्ये ते ओढून लेकिन ये टाकलं. बात उसके बड़े भाई को मालूम है, आणि ही जी गोष्ट आहे ती त्याच्या मोठ्या भावाला माहिती उसके आहे पिताजी को भी मालूम है। आणि ही गोष्ट त्याच्या वडिलांना सुद्धा क्योंकि माहिती जब आहे. वो आने के बाद, आणि तो जब आल्यानंतर छोटा बेटा जब आ गया, आणि जेव्हा छोटा मुलगा येतो तो आप उसको पढ़ सकते थे इस वचन में आणि तुम्ही ते वचनामध्ये वाचू कि शकता. बड़ा बेटा क्या कहता है। आणि जो मोठा मुलगा आहे तो काय म्हणतो, पण ज्याने तुमची संपत्ती कसबीतील बरोबर खाऊन टाकली. हाँ, ये जो तेरे छोटा बेटा जिसके लिए तू इतना आनंद कर रहा है, उसने तो ये सारी संपत्ति किधर उड़ा दी, वेश्याओं में उड़ा दी है, और तू उसे अपना बेटा बोलकर वापस एक्सेप्ट कर रहा है। मतलब इसका मतलब है, भले वो कहीं पर भी गया था, लेकिन भाई और पिताजी उसको ऊपर नजर थे, उसके उनके सुनने में आ रहा था कि उनका बेटा, उनका भाई क्या कर रहा। आणि याचा अर्थ असा आहे की तो जो मुलगा आहे तो कुठेही गेलेला होता तरी सुद्धा त्याचे जे वडील आणि त्याचा जो भाऊ होता तो त्याच्या नजरेमध्ये होता आणि तो जे काही करत होता ते सर्व गोष्टी ते लोक ऐकत होते. अब हम देखते कि इसने सारी संपत्ति उड़ा दी, काम तो कुछ कर नहीं रहा था, तो पैसा क्या टिकेगा क्या। आणि आपण पाहतो जेवढी संपत्ती होती त्यांनी ओढवून टाकली आणि तो काम करत नव्हता म्हणून पैसे सुद्धा त्याच्याकडे शून्य नव्हते हो गया। आणि तो पूर्णपणे शून्य झालेला. फिर क्या हुआ, उस देश में अकाल पड़ गया, आणि नंतर त्या देशामध्ये दुष्काळ पडला वहाँ खाने पीने के वादे हो गए, आणि तिथे खाण्यापिण्याची वादे झाली. फिर सुअरों को चरने के लिए वो लगा, आणि ताकि त्याचे- वो सुअर जो खाना खा रहे वो एटलीस्ट वो खाना तो मिलेगा। आणि डुकरांचा जो कळप आहे तो चालण्यासाठी तो तिथे गेला आणि जे डुकर जे काही खातात ते मला भेटेल या आशेने तो तिथे ऐसे गेला. बहुत दिन तक गए, आणि असे खूप दिवस गेले बहुत दिन तक वो भूखा रहा, आणि खूप दिवसांपर्यंत तो उपाशी खाना राहिला ही नहीं मिलता था। आणि त्याला जेवणच भेटत नव्हतं. आखिर में उसने वो अपने आप में आया, आणि शेवटी तो ध्यानामध्ये आला मतलब उसका मन खुल गया, आणि त्याचं जे मन आहे ते उघडलं उसको समझ आ गई, आणि त्याला समज आली वो समझ गया कि उसने क्या किया है, आणि तो समजून गेला की त्याने काय उसे केलेलं मालूम आहे. पड़ गया कि उसने परमेश्वर और अपने पिता के विरुद्ध पाप किया है। आणि त्याला माहीत झालं की त्याने देवाच्या विरोधामध्ये आणि त्याच्या वडिलांच्या विरोधामध्ये पाप केलेला इसलिए आहे. उसने क्या किया, आणि म्हणून त्याने काय उसने केलं निर्णय लिया आणि त्याने निर्णय कि घेतला मेरे पिता के घर में बहुत सारे रोटी है और जो मजदूर है वो खाना खाकर तुरंत रहते हैं, आणि माझ्या वडिलांच्या घरामध्ये खूप साऱ्या भाकरी आहेत आणि जे मोलकरी आहेत ते लोक जेवण खाऊन ते लोक तृप्त तो आहेत. मैं तो बेटा कहने के लायक नहीं रहा, आणि मी मुलगा म्हणून याचं लायकीचं तो नाहीये काम करने वाले मजदूर बोलकर रहूंगा, एटलीस्ट पेट भर के खाना तो मिलेगा, आणि काम करेल म्हणून मी तिथे राहील आणि मला पोटभर जेवण सुद्धा भेटेल. यहाँ रहूंगा तो मर जाऊंगा। आणि जर मी इथे राहिलो तर मी मरून जाईल. क्योंकि वो अकाल के कारण, खाना न खाने के कारण बहुत ही दुबला, बहुत गंदा, एकदम अस्त व्यस्त, उसके बाद दाढ़ी बढ़ चुकी थी, सिर के बाल बढ़ चुके थे, नहाया नहीं था, बदबूदार वो था। ऐसे में वो सोचा एक मजदूर बोलकर मैं मेरे पिता के घर में काम करूंगा। आणि दुष्काळाच्या मुळे तो खूप दिवसांपासून उपाशी होता आणि त्याची जी हालत होती ती सुद्धा अस्तव्यस्त झालेली होती. म्हणून त्याने विचार केला की मी माझ्या वडिलांच्या घरामध्ये जाईल आणि तिथे काम करेल म्हणून तिथे राहील. हम देखते हैं कि वो सिर्फ उसने सोचा नहीं, उसने क्या किया, जो निर्णय लिया उसके अनुसार वो किया और वो अपने पिता के पास गाँव में लौट आया। आणि आपण बघतो की त्याने जे विचार केलेला होता तो फक्त विचार करतच राहिला नाही, परंतु त्याने निर्णय घेऊन तो तिथे गेला आणि तो त्याच्या वडिलांच्या गावामध्ये शिरला. पिता ने देखा, दूर से ही देखा, और इतने दूर से उसने अपने बेटे को पहचान भी लिया। आणि वडिलांनी त्याला लांबूनच पाहिलं आणि त्याला लांबूनच पाहून त्यांनी ओळखून घेतलं. देखो ना, उसने अपने बेटे को राजे के जैसा भेजा था, आणि त्याने स्वतःच्या मुलाला एका राजासारखा लेकिन पाठवले. जब उसने दूर से देखा, लेकिन इतनी गंदे अवस्था में होने के बावजूद भी उसने अपने बेटे को पहचान लिया। आणि जेव्हा त्याने दूरून स्वतःच्या मुलाला पाहिलं तेव्हा एका खाण्याच्या अवस्थेमध्ये तो होता तरी सुद्धा त्याने ओळखून घेतलं. क्योंकि बाप अपने बच्चों को पहचानता है। आणि जे वडील आहेत आपल्या मुलांना ओळखतो. तो हम देखते हैं कि उसने क्या किया, दूर से ही उसे बड़ा तरस आया और वो दौड़कर उसे गले लगाया, चुंबन दिया। आणि त्याला मोठी दया आली आणि तो धावत जाऊन त्याला चुंबन केलं आणि गळ्याला लावलं. और पिताजी कुछ बोलने से पहले ही ये बोल गया कि हे पिताजी, मुझे क्षमा कर, मैंने स्वर्ग के विरुद्ध में और आपके विरुद्ध में पाप किया है। आणि वडिलांनी काही बोलायच्या आधीच हा बोलला की पिता मला तू क्षमा कर, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुझ्या विरुद्ध पाप केलेला अब मैं आहे तेरा पुत्र कहलाने के योग्य नहीं। आणि आता मी
तुझा मुलगा म्हणून घेण्याच्या मी लायकीच राहिली आगे नाही. का वो बोलने ही वाला था कि मुझे मजदूर बोलकर रख ले, आणि पुढे तो बोलणारच होता की तुम्हाला मोलकरी म्हणून तिथे ठेवून लेकिन घे. पिता ने तुरंत अपने दासों को कहा, चलो झट से आओ. आणि पिताने स्वतःच्या दासांना सांगितलं तुम्ही लवकर या. आवाज दिया, इसे कपड़ा पहनाओ, आणि आवाज दिला की तुम्ही ह्याला वस्त्र घाला इसे जूती पहनाओ, आणि ह्याला तुम्ही पायामध्ये अंगूठी पहनाओ आणि अंगठी घाला और एक अच्छा पाला पोसा, एक अच्छा बछड़ा काटो, आणि जे पुष्ट वासरू आहे तुम्ही त्याला कापा आनंद मनाओ. आणि आनंद खुशियां उत्सव मनाओ. आणि आनंद मेरा करा. बेटा खो गया था, आणि माझा जो मुलगा आहे तो हरवलेला अब होता मुझे वापस मिल गया. आणि आता तो मला पुन्हा भेटलेला आहे. ये सुनने के बाद वो जैसे दासों ने तो वो सब सारा काम कर दिया. आणि हे सर्व ऐकून दासाने त्या सर्व गोष्टी केल्या शाम हो गई, आणि संध्याकाळ झाली उसका बेटा खेत से काम करके आया. आणि त्याचा जो मोठा मुलगा आहे तो शेतामधून काम करून सोचने आलेला. लगा, मेरे घर में इतना आनंद की कौन सी बात है. आणि तो विचार करू लागला की माझ्या घरामध्ये एवढी आनंदाची कोणती गोष्ट झालेली घर में आहे. नहीं गया, आणि तो घरामध्ये गेला नाही घर में जाकर देख चेक करना चाहिए था ना, आणि घरामध्ये जाऊन त्याला पाहायला पाहिजे होतं. लेकिन उसने घर में नहीं गया. आणि तो घरामध्ये गेला क्योंकि नाही उसको डाउट था आणि त्याला संशय होता. कि मेरा यही भाई आया होगा, तभी घर में आनंद मनाया जा रहा है. आणि माझा जो भाऊ आहे तो आलेला असेल तेव्हा घरामध्ये आनंदोत्सव चालू जो आहे. व्यक्ति को अपने घर में, अभी सोचो अगर आप घर में जा रहे हो, आपके घर में म्यूजिक बज रही है, तो आप क्या करोगे, क्या हो गया बोलकर जाकर घर में काय झालं ऐसा पूछोगे ना. आणि अशा रीतीने तुम्ही विचाराल ना. ये घर के बाहर दोनों खड़े होकर उसने अपने क्या किया, दासों को बुलाया, बोला क्या हो क्या रहा है. आणि घराच्या बाहेर उभा राहून ते जे मोलकरी होते त्यांना बोलवलं आणि त्यांना विचारलं घरामध्ये काय चालू देखा आहे. तेरा भाई आया है, आणि त्याने सांगितलं तुझा जो भाऊ आहे तो आलेला पाला आहे हुआ बछड़ा काटा है, आणि जो पुष्ट वासरू आहे तो कापण्यात आनंद हो आलेला रहा आहे है. आणि आनंदोत्सव चालू चिड आहे. गया, आणि तो चिडला बहुत गुस्सा आया, आणि त्याला खूप राग आला जा ही नहीं रहा था. आणि तो घरामध्ये जातच नव्हता. दास के हाथ में मैसेज भेजा, जब आपको बोल मैं नहीं आ रहा हूँ. आणि दासाच्या हातामध्ये त्यांनी संदेश पाठवला की तू माझ्या वडिलांना जाऊन सांग मी येत पिताजी नाही. खुद बाहर गया आणि जे वडील आहेत ते स्वतःहून और बाहेर उससे आले पूछा क्या हो गया. आणि त्याला विचारलं की तुला काय उसने झालं. उत्तर दिया आणि त्याने उत्तर कि दिलं मैं इतने साल से तेरी सेवा कर रहा हूँ, आणि मी एवढ्या वर्षांपासून तुझी सेवा तेरी करत आहे आज्ञा नहीं टाली, आणि तुझी एकही आज्ञा मी तेरा एक मोडली बछड़ा नाही. भी तूने मुझे नहीं दिया कि मैं अपने बच्चों के साथ, अपने फ्रेंड्स के साथ आनंद करूँ. आणि तुझा एकही गर्भ तू मला दिला नाही की मी माझ्या मित्रांसोबत आनंदोत्सव करावा. मतलब उसके अंदर भी वो इच्छा थी कि वो भी आनंद करे, आणि म्हणजे त्याच्या आतमध्ये सुद्धा ती इच्छा होती की त्याने सुद्धा आनंद खुशियाँ करावा मनाए, आणि जी खुशी आहे ती जो मनावी. उसके भाई ने किया वो भी वही करे. आणि जे काही त्याच्या भावाने केलेलं आहे त्या सर्व गोष्टी त्याने सुद्धा कराव्या. वो अंदर दबा के रखा था. आणि या सर्व ज्या गोष्टी आहेत त्यांनी आतमध्ये दाबून और ठेवलेल्या ये आहेत. जो कुकर में सारा पैसा उड़ा के आया, तो उसके लिए सब कुछ किया. आणि हा जो कुकर्मामध्ये सर्व पैसे उधळून आलेला आहे तू त्याच्यासाठी सर्व काही केलं. पिता ने कहा तू तो मेरे साथ ही है. आणि वडिलांनी सांगितलं तू माझ्या सोबतच आहेस हाँ, साथ में होने के कारण जो कुछ मेरा है वो सब तेरा है. आणि तू माझ्या सोबत आहे म्हणून जे काही माझं आहे ते सर्व काही मुझे तुझं छोड़कर आहे. नहीं गया था. आणि तू मला सोडून गेलेला नव्हता. जब कोई छोड़ के जाता है, आणि जेव्हा कोणी सोडून दूर जातं जाता है, आणि दूर निघून तो जातं फीलिंग्स होता है. आणि तेव्हा भावना असतात. ये जब तक इंसान आपके अपने निकट रहता है, आणि त्याने जोपर्यंत मनुष्य तुमच्या जवळ असतो तब तक हम उसकी कीमत नहीं करते, आणि तोपर्यंत आपण त्याची किंमत करत हमें नाही उसका एहसास नहीं होता. आणि आपल्याला त्याची जाणीव नसते. लेकिन जब वो व्यक्ति हमारे नजदीक आता है और जब वो व्यक्ती हमसे दूर चला जाता है, आणि जेव्हा तो व्यक्ती आपल्यापासून दूर निघून तब जातो हमें महसूस होता है. आणि तेव्हा आपल्याला जाणीव होते. इस पिता को भले उसके बेटे ने पाप किया था, आणि हा जो मुलगा आहे त्याने पाप केलेलं लेकिन होतं उस पिता को उसका बेटा चाहिए था. आणि तरी सुद्धा त्या वडिलांना त्याचा मुलगा हवा होता उसको 2 बेटे हैं. आणि त्याला 2 मुलं वो कभी आहेत नहीं चाहता कि उसका बेटा मर जाए. आणि त्याची कधीच इच्छा नव्हती की त्याचा जो मुलगा आहे तो मरून अगर वो जावा. लौट कर आया है, आणि जर तो पुन्हा फिरून आलेला उसने आहे उसे ग्रहण किया है, आणि तरी सुद्धा त्याने त्याला स्वीकारलेला आहे. आणि का? क्योंकि वो उसका बेटा है. आणि कारण तो त्याचा मुलगा और आहे. बेटा खोने का दर्द एक बाप को ही समझता है. आणि मुलगा हरवण्याचे जे दुःख आहे ते एका वडिलांना तो इसलिए समजतं. हमें वो फीलिंग्स नहीं रहेगी, क्योंकि हमने हमारे बच्चों को खोया नहीं है. आणि म्हणून आपल्याला त्या भावना नसणार कारण आपण आपल्या मुलांना हरवलेलं नाहीये. हाँ, और पिताजी जो करता है अपने बच्चों के लिए, आणि वडील त्यांच्या मुलांसाठी जे काही करतात वो पिताजी को मालूम रहता है. आणि ते वडिलांना माहिती दुःख असतं उठाया रहता है. आणि ते दुःख उचललेलं उठाया असतं, रहता है. त्रास उचललेला तो असतो. इसीलिए वो बिल्कुल नहीं चाहेंगे कि उनका बच्चा उससे दूर हो जाए. आणि म्हणून त्यांची बिलकुल इच्छा नसणार की त्यांचा जो मुलगा आहे तो त्यांच्यापासून दूर इसलिए जावा. कहता है तेरा भाई मर गया था, आणि म्हणून तो म्हणतो तुझा जो भाऊ आहे तो मेलेला होता लेकिन जिंदा हो गया. आणि आता तो जिवंत झालेला आहे. तो हरवलेला होता मिल गया. आणि तो आता सापडलेला आहे. आनंद कर. आणि म्हणून तो सुद्धा आनंद मगन कर कर. आणि तू मगन राहा. ये प्रभु यीशु ने तीसरा दृष्टांत हमें आज साल के पहले उपवास में बताया है. आणि प्रभू येशूने हा तिसरा दाखला आपल्याला वर्षाच्या सुरुवातीला सांगितलेला तो आहे. इस साल के
इस साल के पहले उपवास में ये जो दृष्टांत बताया है, आणि ह्या वर्षाच्या पहिल्या उपास प्रार्थनेमध्ये हा जो दाखला सांगण्यात आलेला आहे उस दृष्टांत का आत्मिक अर्थ है जो पिता है वो है हमारा पिता, जो स्वर्गीय पिता परमेश्वर। आणि ह्याचा आत्मिक रीतीने अर्थ आहे जो पिता आहे आपला स्वर्गीय पिता आहे उसको 2 बच्चे हैं, आणि त्याला 2 मुलं आहेत एक धार्मिक यानी हम सब जो उसे कभी छोड़ के नहीं जाते, आणि एक नीतिमान जे आपण त्याला कधी सोडून जात नाही उसकी आज्ञाओं का पालन करते आणि हैं, त्याच्या आज्ञांचं पालन करतो कितना जरूरत कितना कष्ट हुआ आते हैं शब्द पालन करते हैं, आणि किती त्रास किंवा किती काही संकट आले तरी सुद्धा आपण येतो शब्द दिवस पालन बहुत करतो दुख उठाते हैं, आणि खूप दुःख आपण उचलतो दीदी का लेक्चर भी सुनते हैं, आणि दीदीचं लेक्चर सुद्धा ऐकतो डांट भी सुनते हैं, आणि जे ओरडणं आहे ते सुद्धा बाइबल पढ़ो, आणि बायबल प्रार्थना करो, प्रार्थना हर करा संडे को चर्च में आणि आए, प्रत्येक रविवारी चर्च और आप मध्ये अपने घर में रोज बाइबल पढ़ते हो, आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये रोज बायबल प्रार्थना वाचता करते हो, प्रार्थना करता हफ्ते के 2 उपवास करते हो, आणि आठवड्यातून तुम्ही 2दा उपवास आप करता ऐसे बहुत लोगों का 3 है, किसी का 4 है, आणि तुमच्यापैकी खूप सारे लोकांचं 3 आहे कोणाचं 4 आहे है ना, तो उपवास आप करते हो। आणि उपवास तुम्ही करता ये एकदम धर्मीपन में मसीह को जीकर पिता को खुश कर रहे हो, आणि नीतिमत्वामध्ये तुम्ही जगून पित्याला तुम्ही आनंदित और करत आप आहात प्रभु को कभी छोड़ के नहीं जाते, आणि तुम्ही प्रभूला कधी सोडून जात ना नाही प्रभु के छोड़कर जाते हो, आणि नाही प्रभूला कधी ना सोडून चर्च जात को छोड़ के जाते आणि हो, नाही चर्चला ना कधी प्रभु सोडून के जात दास को छोड़ के जाते आणि हो, नाही देवाच्या दासाला सोडून मेरे जात शाप दिखाते हो। आणि नेहमी तुम्ही असता आमीन आमीन आमीन, है ना। तो ये हम वही बच्चे हैं, बड़े बच्चे, आणि आपण तेच मुलं आहोत मोठा मुलगा आहे हम बड़े हैं, आणि आपण मोठे हम आहोत प्रभु में बड़े हैं, आणि आपण ख्रिस्तामध्ये मोठे परमेश्वर आहोत के पहले को है, आणि बड़े देवा- हैं, आणि देवाच्या आपण प्रथम यानी बसले बड़े आहोत बच्चे हैं, आणि म्हणजे मोठा मुलगा जो आहोत बढ़ चुके हैं, आणि जे वाढलेले आहेत समझदार है, समजदार जो आहे अपने पिता का ख्याल करते आणि हैं, जे आपल्या पित्याची काळजी घेतात पिता का संभाल करते हैं, आणि आपल्या पित्याचा सांभाळ उसको करतात मदद करते हैं, आणि त्याला मदत करतात खेती में उसके काम में हमेशा आगे रहते हैं। आणि शेतामध्ये त्याच्या कामामध्ये प्रत्येक कामामध्ये पुढे राहतात और ये जो दूसरे बच्चे हैं आणि हा जो दुसरा मुलगा आहे जो छोटे कहते हैं, आणि जे लहान तो आहे छोटे यानी जिसको समझ नहीं है, आणि लहान म्हणजे ज्यांना समज जिन्हें नाही ज्ञान नहीं है, ज्यांना ज्ञान वो नाही पाप करते हैं, आणि ते लोक पाप करतात ऐसे पाप करते हैं आणि अशा रीतीने पाप करतात जिसमें पिता का नाम खराब होता है। आणि ज्याच्यामध्ये पित्याचं नाव खराब कभी होतं कभी ऐसे भी बच्चे हैं छोटे जो पिता को छोड़कर चर्च में नहीं आते, अपनी मन मर्जी से चलते हैं, जब चाहेंगे वैसा जीते हैं, ऐसा भी लाइफ जी रहे हैं। आणि कधी कधी ते लोक पित्याला सोडून जातात चर्चमध्ये सुद्धा येत नाही आणि स्वतःच्या मर्जीप्रमाणे जीवन जगतात अशा रीतीने ते लोक स्वतःचं जीवन व्यतीत करत हाँ, आहेत लेकिन प्रभु आज उनके विषय पे बताता है। आणि प्रभू आज त्यांच्याबद्दल सांगत आहे परमेश्वर आगे इन बच्चों को, जो छोटा बेटा है, जो चर्च में ऐसे लोग हैं, उन लोगों को अपने आप में लाएगा। आणि देव काय करेल पुढे जाऊन ती जी लहान मुलं आहेत त्यांना काय करेल स्वतःमध्ये तो त्यांना आणेल उनके जीवन में, जैसे इस छोटे बेटे के जीवन में क्या हुआ, उसको शून्य किया, अकाल की परिस्थिति लाई, एकदम सही मौके पर अकाल लाया, वैसे ही परमेश्वर उनके जीवन में ऐसी सही परिस्थिति लाएगा जिसके कारण वो सोचने लगेंगे कि मैं क्या कर रहा हूँ, मैं मसीह होकर भी चर्च नहीं जा रहा, प्रभु को खुश नहीं कर रहा, मैं क्या लाइफ जी रहा हूँ। आणि देव त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा योग्य वेळेला एक योग्य परिस्थिती आणेल की ते लोक विचार करू लागतील की मी कशा रीतीने जगत आहे, मी ख्रिस्ती आहे तरी सुद्धा ख्रिस्तीपणामध्ये मी जगत नाहीये वो मन फिराएंगे, आणि ते लोक मन पश्चाताप करेंगे पश्चाताप और करतील निर्णय लेंगे आणि निर्णय घेतील कि मैं पिता के घर पे चला जाऊँ, आणि मी पित्याच्या घरी जाईल और कन्फेशन करेंगे आणि ते लोक कबुलीकरण कि हाँ, करतील मैंने पिता के विरुद्ध में, स्वर्ग के विरुद्ध में और कलीसिया के विरुद्ध पाप किया है, मुझे क्षमा करो। आणि हा मी पित्याच्या विरोधामध्ये स्वर्गाच्या विरोधामध्ये आणि मंडळीच्या विरोधामध्ये मी पाप केले आहे मला क्षमा करा एक साधारण व्यक्ति के जैसा ही सही मुझे रख लो। आणि एका साधारण व्यक्तीसारखं तुम्ही मला ठेवून घ्या जब कोई ऐसा निर्णय लेगा, इस साल में ऐसे निर्णय लेंगे, तो पिता उन्हें दूर से ही देखकर उनके पास दौड़ कर जाएगा और उनको प्यार करेगा और उनके कपड़े चेंज करेगा। आणि जेव्हा ह्या वर्षामध्ये अशा रीतीने कोणी निर्णय घेईल पिता त्यांना लांबूनच पाहून तो त्याच्याजवळ धावत जाईल आणि तो त्यांना वस्त्र घालेल हाँ, उनको जो भी कचरे गंदे वस्त्र है उन्हें निकालकर मसीह का वस्त्र पहनाएगा। आणि जे काही त्यांचे घाणेरडे वस्त्र आहे ते काढून तो त्यांना ख्रिस्ताचे वस्त्र देईल उनको हाथ में अंगूठी देगा, यानी वापस अथॉरिटी देगा, आणि तो त्यांच्या हातामध्ये अंगुठी म्हणजे पुन्हा अधिकार देईल और उनके पाँव में जूतियाँ पहनाएगा, यानी वापस उन्हें मसीह का काम के लिए, मसीह के राज्य में चलने के लिए उनको पावर देगा, सामर्थ देगा। आणि तो त्यांच्या पायांमध्ये चपला घालेल म्हणजे ख्रिस्ताच्या राज्यामध्ये चालण्यासाठी तो त्यांना सामर्थ्य देईल और चर्च में आनंद मनाया जाएगा, आणि चर्चमध्ये आनंदोत्सव करण्यात लोग येईल खुशी मनाएंगे। आणि जे लोक आहेत ते आनंद करतील पिता उससे खूब बहुत खुश होगा। आणि पिता
हा त्याच्याद्वारे खूप आनंदित होईल. लेकिन ऐसे लोग जब चर्च में आएंगे आणि अशी लोक जेव्हा चर्चमध्ये तो येतील हम जो सब जेठे हैं, आणि आपण जे प्रथम बसले आहोत हाँ, हम जेठे लोगों ने नाराज नहीं होना। आणि आपण जे पहिले आहोत आपण नाराज नाही झालं पाहिजे. अरे ये क्या आ गया वापस, आणि हा पुन्हा का आला अरे ऐसा ऐसा करता था, आणि अशा रीतीने हा ऐसा करायचा ऐसा कर रहा है, आणि अशा रीतीने करत ऐसा आहे बोला, आणि त्याने असं बोललेलं अरे आहे. आए ना उन पहाड़ के नीचे, आया ना, हाँ, बड़ी नाक लगा के चर्च छोड़ के गया था, अब कैसे आया, है ना? हम ऐसा नहीं करना है, आणि आपण अशा रीतीने करायचं नाहीये हम नाराज नहीं होना है। आणि आपण नाराज व्हायचं अरे नाही. वो आ रहा है, हमने अभी चर्च में आएंगे, आणि तो आलेला आहे आता आम्ही चर्चमध्ये जाणार हाँ, नाही वो आ रहा है चर्च में, अभी हम नहीं चर्च में बाहर ही खड़े रहेंगे, आणि तो चर्चमध्ये तो आम्ही लोक बाहेर चर्चच्या बाहेर उभे ऐसा राहू. हमें नहीं करना है। आणि अशा रीतीने आपल्याला करायचं हमें आहे उन लोगों के कारण दुखी नहीं होना है। आणि आपल्याला त्या लोकांमुळे आपल्याला दुःख नाही अगर करायचं वो आ रहे हैं आणि जर ती लोक येत तो आहे हम खुशी मनाना आणि है। आपण आनंद करायचा आहे वो मर गए थे, आणि ते लोक मेलेले होते अगर आज भी अगर वो हम अगर उसे एक्सेप्ट नहीं करेंगे, अगर वो लोग ऐसे जीवन जीते तो वो लोग कहाँ जाएंगे? आणि जर आपण त्यांना स्वीकारणार नाही आणि ते लोक अशाच रीतीने जीवन जगत राहिले ते लोक कुठे जाते नरक जाएंगे। आणि नरकामध्ये हमारा जाते. उद्देश्य क्या है? आणि आपला उद्देश काय कोई आहे भी नरक नहीं जाए, आणि कोणीही नरकामध्ये जाऊ सही नये है? मैं भी नहीं जाऊँ, आणि मी सुद्धा जाऊ नये कोई दूसरा भी नहीं। आणि कोणी दुसराही क्यों नाही. हम ऐसी इच्छा रखते हैं? आणि का आपण अशा रीतीने इच्छा ठेवतो? हाँ, क्योंकि नरक बहुत भयंकर स्थान है और वहाँ जो जाएगा वो वापस नहीं आएगा। आणि नरक हे भयंकर ठिकाण आहे आणि जो कोणी तिथे जाईल तो पुन्हा येणार नाही. इसलिए कितना भी बुरा इंसान हो, आणि म्हणून किती वाईट माणूस असेल हमारी ऐसी इच्छा रहेगी कि वो नरक नहीं जाए, वो मन फिराए और यीशु के पास आकर स्वर्ग में जाए। आणि आपली अशी इच्छा असेल की तो नरकामध्ये जाऊ नये, त्यांनी ख्रिस्ताकडे येऊन मन फिरवावं आणि तो स्वर्गामध्ये तो जावा. परमेश्वर वही करेगा। आणि देव तशाच रीतीने करेल. परमेश्वर चाहता है कि हम भी हमारे चर्च में आने वाले जो ऐसे पापी लोग जो छोड़ कर गए, चर्च के अगेंस्ट बात किए, मेरे अगेंस्ट में बात किए, ब्रदर के अगेंस्ट में बात किए, आपके लोगों के अगेंस्ट बात किए, ऐसे लोग जब इस साल में चर्च में आएंगे तो हम जेठे हम नाराज नहीं होना है। हमें क्या सोच लाना है? हमने ऐसा सोच लाना है, बाबा अगर आज हम इन्हें ग्रहण नहीं करेंगे तो ये नरक जाएंगे, और नहीं जाने दो, किसी बहाने से चलो जाने दो, मन तो बदल गया, स्वर्ग में जाने दो। आणि जे लोक चर्चला सोडून गेलेले आहे, ज्या लोकांनी निंदा केलेली आहे, जर ते लोक पुन्हा येतात तर आपण जे प्रथम बसले आहेत आपण नकारात्मक विचार ठेवायचे नाही की लोक का आले. आपण विचार करायचा आहे की लोक आलेले आहे, त्यांनी पश्चाताप केलेला आहे, लोक स्वर्गामध्ये जातील. हम भी जेठे हैं, हमारे अंदर भी कहीं न कहीं दबा हुआ बहुत सारी बातें हैं, आणि आपण सुद्धा प्रथम बसले आहोत तरी सुद्धा आपल्यामध्ये खूप सारे दबलेल्या बहुत सारी गोष्टी बातें आहेत. हमने दबा के रखी हैं। हमारी इच्छा तो रहती है करने की, लेकिन हम दबा के रखा है। आणि आपली इच्छा असते करण्याची तरी सुद्धा आपण ते दाबून ठेवलेले आहे. हमारे घर के लोग, हमारे रीति रिवाज पालन करने वाले लोग एकत्रित होते, हम उनमें नहीं जाते, हम दबा के रखते, नहीं यीशु हम दबा के रखते हैं। हमारा मन तो वहाँ लगा रहता है, आता ते करत असते, आता असं करत असते, आता असं करत असते, है ना? लेकिन हम बहुत सारी बातों को दबा के रखा है। आणि आपण खूप साऱ्या गोष्टींना दाबून ठेवलेल्या आहे. हाँ, तो फिर इसलिए ऐसे लोगों को जब चर्च में लाने के बाद वो बातों करे, जब ये करके वापस आ सकते हैं तो क्यों ना हम भी घूम के आ जाए। आणि जेव्हा हे लोक फिरून येऊ शकतात मग आम्ही का नाही. हाँ? जब वो लोग भी सब मजा मार कर आ गए हैं तो हम भी थोड़ा मजा मार के आएंगे। आणि जेव्हा ती लोक मजा मारून आलेले आहेत मग आम्ही सुद्धा मजा मारून येऊ. ऐसा नहीं लाना, आणि अशा रीतीने आनंद नका. याद रखो हमने भले हमारे अंदर बहुत सारी इच्छाएं दबा के रखी है, आणि भले आपण आपल्या मनामध्ये खूप साऱ्या इच्छा दाबून ठेवलेल्या और आहेत. उसका प्रतिफल हमें यहाँ पर पवित्र बोलकर एक संबोधन हमको एक नाम दिया है, पवित्र। आणि त्याचं जे प्रतिफळ आहे आपल्या इथे संबोधित करण्यात आलेलं आहे पवित्र म्हणून. हनुमान वो हम गवा देंगे, आणि ते आपण हरवून टाकू. और स्वर्ग में हमें प्रभु के पास खड़ा रहने का एक अथॉरिटी मिलेगी, आणि स्वर्गामध्ये देवाच्या जवळ उभं राहण्याचा आपल्याला अधिकार मिळालेला हम आहे. उनके साथ चलेंगे। आणि आपण देवाच्या सोबत चालू. ये ज़्यादा अधिकार हमें ज़्यादा रहेगा, आणि हा जो अधिकार आहे तो आपल्याला जास्त असेल. उनसे ज़्यादा हमें रहेगा। आणि त्यांच्यापेक्षा जास्त आपल्याकडे ये असेल. पिता के बाजू में जेठे बाजू में रहते हैं, आणि पित्याच्या बाजूला जे प्रथम बसले आहे ते बाजूला असतात. बराबर है? जब अगर पिता के बाजू में किसी को खड़ा करने को बोला तो सबसे पहले किसको खड़ा करते हैं? उसके बड़े बेटे को खड़ा करते हैं, आणि पित्याच्या बाजूला जर कोणाला उभं करण्यासाठी सांगितलं त्याचा जो पहिला मुलगा आहे त्याला उभं करतात. बराबर है? अगर पिता का बात बोलते हैं, अगर सोचो आपका निर्णय अगर आप नहीं रहे तो बाद में कौन कराएगा, कौन चलाएगा? तो बोलते बड़े बेटे को खड़ा करते हैं, तू लेता है ना जिम्मेदारी, सब तेरा रहेगा, है ना?
तो वैसे ही हम भी अपने स्वर्ग में पिता परमेश्वर की दाहिनी ओर हमेशा खड़े रहेंगे। आणि तसंच आपण सुद्धा स्वर्गाच्या राज्यामध्ये देवाच्या बाजूला उजव्या ठिकाणी आपण उभे राहू. इसलिए प्रियो कभी भी अपनी पवित्रता मत खोना। आणि म्हणून प्रियांनो, तुमचं जे पवित्रपणा आहे तो कधीच हरवू नका. ये परमेश्वर की इच्छा है। आणि ही देवाची इच्छा आहे. इसलिए कोई जब मन फिरा के चर्च में आएगा, आणि म्हणून जेव्हा कोणी मन फिरून चर्चमध्ये येईल, अभी देखो ना, अभी इसी हफ्ते में क्रिस्टोफर ब्रदर आए आणि ह्याच आठवड्यामध्ये जे क्रिस्टोफर अंकल आहे ते आलेले आहे वो फैमिली आई है, आणि ती फॅमिली आलेली आहे. तो परमेश्वर के लिए कोई बात कठिन नहीं है। आणि देवासाठी कोणतीच गोष्ट तो आप कठीण आगे नाही. जाकर उन्हें चर्च में देखोगे, आणि पुढे जाऊन तुम्ही त्यांना चर्चमध्ये पाहाल बहुत लोग ऐसे होंगे जैसे बहुत से लोग आणि त्यांच्यासारखे असे खूप सारे लोक आहेत आप उन्हें देखोगे, आणि तुम्ही त्यांना पाहाल. क्योंकि ये प्रभु ने प्रॉमिस किया है। आणि हा देवाने करार केलेला आहे. साल में ऐसे पीछे हटे हुए लोग जिन्होंने क्या किया था, कुकर्मों में अपनी संपत्ति उड़ा दी, वो क्या हो गए, अपने पिता के पास वापस लौटे। आणि ह्या वर्षामध्ये जी लोक पाठीमागे हटलेली लोक आहेत त्यांनी त्याची जी संपत्ती आहे ती कुकर्मामध्ये उडवलेली आहे. अशा लोकांना तुम्ही ख्रिस्तामध्ये पुन्हा पाहाल. पहले आते तो अच्छा होता तो वो सिस्टम भी खुल जाती। आणि जर ते पहिली झाली असेल तर त्यांची जी बायको आहे ती सुद्धा वाचली असते. अभी क्या करेगा, जब भी आए तो ये लोग 3 आत्मा बचना इम्पोर्टेंट है। आणि ह्या तिघांचा आत्मा वाचणे फार महत्त्वाचा आहे. कहने का उद्देश्य भी हो, इस साल में परमेश्वर हमें 2024 के लिए सियोन कलीसिया के लिए परमेश्वर ये वचन देता है कि परमेश्वर एक मन फिराने वाले के लिए परमेश्वर स्वर्ग में आनंद करता है। तो हम भी क्या करना है, उनके प्रति करुणालु रहना, दया दिखाना और क्या करना, उनके लिए आनंद करना। आणि 2024 साठी देव आपल्याला वचन देतो की जी लोक पश्चाताप करून जी लोक मन फिरून पुन्हा आलेले आहेत, देव त्यांच्यासाठी काय करतो, स्वर्गामध्ये आनंदोत्सव करतो. त्याच रीतीने आपण सुद्धा काय करायचं आहे, त्यांच्या प्रति दयाळू आणि करुणालू राहायचं आहे. 2024 उनके लिए कंगालपन है, आणि 2024 जे आहे ते त्याच्यासाठी कंगालपण आहे. 2024 उनके लिए आकार है। आणि 2024 छोड़ के पश्चाताप परमेश्वर जिनके लिए लाने वाला है उनके जीवन में, आणि जे लोक चर्च सोडून गेलेले आहेत आणि देव त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा पश्चाताप आणणार आहे त्यांच्या जीवनामध्ये. उनके जीवन में ऐसी परिस्थिति आने वाली है कि उन्हें मन फिराना ही पड़ेगा। आणि त्यांच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती येणार आहे की त्यांना मन फिरवावंच लागेल. हम ऐसा प्रार्थना नहीं करते। आणि आम्ही अशा रीतीने प्रार्थना करत हमारे नाही. विषय पे ऐसा बोला गया था कि जो चर्च छोड़ के जाते हैं हम उनके लिए ऐसा प्रार्थना करते हैं कि वो वापस आ जाए। ऐसा हम लोग कभी नेगेटिव प्रेयर कभी नहीं किया, किसी के लिए भी नहीं किया। आणि अशी नकारात्मक प्रार्थना मी कोणासाठीच केलेली कि नाही. उनको मार, आणि त्यांना उनको तू शिक्षा मार, कर, आणि तू त्यांना शिक्षा कर, जीवन में ऐसा आणि त्यांच्या जीवनामध्ये अशा रीतीने ऐसा होऊ हम दे. कभी नहीं किया है। आणि अशा रीतीने आम्ही कधीच केलेलं बस नाही. प्रभु से इतना कहते गए नहीं लौट के लाना। आणि फक्त प्रभू एवढंच सांगतो, प्रभू ते गेलेले आहे त्यांना तू पुन्हा आण. पश्चाताप सच्चा करने के लिए मदद कर। आणि जो पश्चाताप आहे तो खरा करण्यासाठी तू त्यांना मदत कर. ये है हमारा परमेश्वर, आणि हा आहे आपला देव. और इसीलिए परमेश्वर जैसा बोला है वैसा ही करेगा। आणि म्हणून देवाने जे काही सांगितलेलं आहे त्याच रीतीने तो करेल. 2024 में परमेश्वर उनका मन चेंज करेगा। आणि 2024 मध्ये देव त्यांचं मन फिरवेल. प्रियो, परमेश्वर की इच्छा है कि लोग मन फिराए, प्रभु के पास लौट आए। आणि प्रियानं देवाची ही इच्छा आहे की त्या लोकांनी मन फिरवावं आणि देवाकडे त्यांनी यावं. इसलिए कलीसिया में परमेश्वर ऐसे लोगों को लाएगा तो हम सब क्या करना चाहिए, उसे एक्सेप्ट कर लेना चाहिए। आणि म्हणून देव जेव्हा मंडळीमध्ये अशा सर्व लोकांना आणेल तेव्हा आपण त्यांना स्वीकारलं पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. ये 2024 के लिए कलीसिया के लिए दिया गया वचन, आणि हे उपवास के 2024 लिए। आणि हे 2024च्या उपास प्रार्थनेमध्ये दिलेलं वचन आहे. इसलिए हमें उपवास करना है। आणि म्हणून आपल्याला उपास हमारा करायचा आहे. उपवास कभी व्यर्थ नहीं जाएगा। आणि आपला जो उपास आहे तो कधी व्यर्थामध्ये जाणार नाही. इस साल से आपके जो भी खोए हुए लोग हैं, आपके घर के कोई खोए हुए लोग हैं या बिगड़े हुए बर्तन हैं, आप उनके लिए उपवास करना, प्रार्थना करना। देखो, हर शुक्रवार को आप उनके लिए मध्यस्थी करना, आपको वो बदले हुए और यहाँ बैठे हुए प्रभु की स्तुति करते हुए दिखाई देंगे। आणि म्हणून या वर्षामध्ये जी लोक हरवलेली आहेत किंवा तुमच्या घरातील जी व्यक्ती आहे जी बिघडलेली आहे, तुम्ही त्यांच्यासाठी प्रत्येक शुक्रवारी उपास करा आणि तुम्ही त्यांना बदललेलं तुम्ही पाहाल. दूसरी बात, कन्फेशन करने वाला बराबर से कन्फेशन करेगा। आणि दुसरी गोष्ट, जो कबुलीकरण करणारा जो मनुष्य आहे तो योग्य रीतीने करेल. इस साल में 2024 में कोई अपना पाप छुपाएगा नहीं। जैसा जो किया है वो बोलेगा, हाँ मैंने ये किया, मेरे से ये गलती हो गई। ओपनली कन्फेशन करेगा, तभी तो वो बंधन टूटते हैं ना, वो कबूल करेगा। आणि तो व्यक्ती काय करेल, स्वतःच्या पापांना कबूल करेल छुपाएगा नहीं। आणि लपवणार नाही. क्योंकि जितने हम जब भी एक याद रखो, जब हम हमारे कन्फेशन यानी हमारा कबूलीकरण जब बराबर से करते हैं ना, तभी वो बंधन टूट जाते हैं। आणि तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा आपण जे कबुलीकरण आहे योग्य रीतीने करतो तेव्हा ती जी बंधन आहे ते तोडण्यात येतात. जरूरी नहीं कि उनकी बेटी पड़ी होगा, आप आपस में एक दूसरे के साथ कहकर तू माझा पेन घेतला,
नाही असं नाही बोली बोली हां ही मेरे पेन आहे माझं पेन आहे मला विनय मी दिले तर अरे हां हा तर माझं आतमध्ये आहे आणि हा तुझाच आहे तो हमारा कन्फेशन सही रहेगा आणि आपलं जे कबुलीकरण आहे ते योग्य असेल. सॉरी जो पकडायला लागलं सॉरी इस रीति से आणि ह्या रीतीने इस हाल परमेश्वर जो कबूलीकरण हम जो करते हैं हम छुप छुप कर नहीं ऐसा नहीं वो हुआ था ऐसा हो गया था घुमा घुमा कर नहीं जो है सच में यानी हम सचमुच अपने आप में रहेंगे हम बहकावे में नहीं रहेंगे. आणि ह्या वर्षामध्ये आपण जे काही कबुलीकरण करतो तो कोणावरती दुसरा आळ टाकून किंवा घुमून फिरून आपण लोक करणार नाही परंतु खरा पश्चाताप आपण करू. हाँ और हम सचमुच इसलिए सियोन चर्च में आप जब भी उपवास प्रार्थना में आते हो या अपने घर में आप उपवास करते हो आप कोई ना कोई तो स्पेशल डे रखा है ना अपने घर के लिए उपवास के लिए रखा है ना कोई मंगलवार को कोई सोमवार को कोई बुधवार को कोई अलग अलग दिन में कोई गुरुवार को हर एक दिन एक फैमिली के लिए अपने कुटुंब के लिए एक अलग दिन में उपवास करता है. उस दिन आप कमजोर अभी आप लोगों के सामने तो नहीं बोल सकते प्रभु मेरा पति कुड़कुड़ाता है मेरा पति मुझे मारता है वो मेरे को गाली देता है. आप ऐसे तो सबके सामने बोल नहीं सकते लेकिन आप जब अपने घर में वैयक्तिक प्रार्थना करते हो उस समय तो आप बोल सकते हैं. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये वैयक्तिक रीतीने प्रार्थना करतात तेव्हा तुम्ही बोलू शकता. या आप चर्च में आकर उस उपवास के दिन में या कोई भी दिन में आकर आप जब वेदी के पास बैठकर आप मध्यस्थी करते हो आपको वो व्यक्ती बदला हुआ दिखाई देगा. आणि जेव्हा तुम्ही चर्चमध्ये येऊन जेव्हा तुम्ही मध्यस्थी करता तेव्हा तुमचा जो व्यक्ती आहे तो तुम्हाला बदललेला दिसेल. आपके घर के जितने भी सदस्य हैं 2024 में वो बदले हुए मन फिराए हुए लोग आपको दिखाई देंगे. आणि तुमच्या घरामध्ये जेवढे सदस्य आहेत ते लोक बदललेले आणि मन फिरवलेले तुम्ही पाहाल. हालेलुया. हालेलुया. 2024 में परमेश्वर ने इस 3 दृष्टांत के द्वारा आपको वचन दिया है. आणि 2024 या वर्षामध्ये देवाने या 3 दृष्टांताद्वारे देवाने तुम्हाला हे वचन दिलेलं आहे. पहिला कलीसिया की जो भी भीड़ है आणि मंडळीची जी काही मेट्रो आहे मन फिराएंगे और आप प्रभु के पास लौट आएंगे. आणि ते लोक मन फिरवतील आणि देवाकडे पुन्हा फिरून येतील. आपके बच्चे आणि तुमची मुलं जो कि जितने बच्चे बिगड़े हुए हैं या आपसे दूर है या आपसे बहुत दूर वो सब चेंज होकर आपके पास वापस लौट आएंगे. आणि तुमची जी मुलं बिघडलेली आहेत किंवा तुमच्यापासून लांब गेलेली आहेत ती लोक पुन्हा फिरून तुमच्याकडे येतील. जितनी भी स्त्रियां यहाँ हैं और कलीसिया में और स्त्रियां हैं उनके घर के जितने पॉइंट उनका घर का व्यक्ति कौन है उनके लिए वो पॉइंट कोई भी घूम गया होगा वो ज़रूर आपको मिलेगा और आप ज़रूर जब उनके लिए मध्यस्थी करोगे वो ज़रूर आपको मिल जाएगा. आणि मंडळीमध्ये जेवढ्या स्त्रिया आहेत त्यांचं जे नाणं हरवलेलं आहे आणि जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीसाठी प्रार्थना कराल तुम्ही त्या व्यक्तीला पुन्हा प्राप्त कराल. और कलीसिया की भी परमेश्वर की जितनी संतान भटकी हुई है वो सब इस साल में आएंगे. जितने जिन्होंने बपतिस्मा लिया है यीशु मेरा प्रभु बोलकर ग्रहण करके सियोन चर्च में बपतिस्मा लिया है लेकिन आ नहीं रहे ऐसी बहुत सारी भीड़ है वो इस साल जरूर आएगी. आणि ज्या लोकांनी बपतिस्मा घेतलेला आहे सियोन मंडळीमध्ये आणि तरी सुद्धा ती लोक येत नाही ती लोक ह्या वर्षामध्ये नक्की येतील. और नए नए लोग आएंगे आणि नवीन नवीन लोक येतील. वो लोग जो पाप में जीवन व्यतीत कर रहे हैं वो परमेश्वर का वचन सुनने के लिए जरूर आएंगे. आणि ती लोक जी लोक पापामध्ये जीवन व्यतीत करत आहेत ती लोक देवाचं वचन ऐकण्यासाठी नक्की येतील. हालेलुया. हालेलुया. हम ग्रहण करेंगे आणि आपण स्वीकार करूया इस वचन को आणि ह्या वचनाला हम कबूल करेंगे और सचमुच परमेश्वर इस साल मन फिराएगा लोग. आणि खरोखर देव ह्या वर्षामध्ये लोकांचं मन फिरवेल. जो लोग दारू पी रहे आपके घर में कोई भी दारू पी रहा है वो आगे जाके वो नहीं पिएगा मन फिराएगा उसके जीवन में ऐसा कुछ होगा कि वो सोचेगा नहीं मुझे नहीं चाहिए और परमेश्वर को पकड़ेगा. आणि तुमच्या घरामध्ये जी लोक दारू पीत आहेत ती लोक मन फिरवतील आणि ते लोक विचार करतील की मला हे सर्व गोष्टी करायचं नाही आणि ते लोक देवाकडे पुन्हा फिरवतील. वो अद्भुत कार्य करें. आणि देव अद्भुत रीतीने कार्य वो करेल. अद्भुत कार्य करें. आणि ते अद्भुत कार्य अगर करेल. आपके घर में कोई हट्टी जिद्दी है जो टेढ़ा मेढ़ा है आपको बहुत सता रहा है आपके कुटुंब को सता रहा है वो भी बदल जाएगा. आणि जे लोक तुमच्या घरातील हट्टी आणि जिद्दी आहे जे लोक तुम्हाला सताव देत आहेत ती लोक सुद्धा देवाकडे येतील. हालेलुया. हालेलुया. और हम सब बड़े आणि आपण सर्वचे मोठे आहोत जेठे आणि प्रथम बसे आहोत. वो क्या होंगे आणि ते लोक काय करतील प्रभु में बने रहेंगे आणि देवामध्ये बने आपको राहतील छोड़ के नहीं जाएंगे. आणि ते त्याला सोडून जाणार नाही. हालेलुया. हालेलुया. अब हम खड़े हो जाएंगे हे आपण सर्व हम इस उभे वचन राहूया को ग्रहण करेंगे आणि आपण या वचनाला स्वीकार और करूया उसके बाद हम आशीष की ओर जाएंगे. आणि त्याच्यानंतर आपण आशीर्वादाकडे जाऊ. सब लोग अपने दोनों हाथों को ऊपर उठाएंगे आणि आपण सर्व लोक दोन्ही हात उंच करणार और हम प्रार्थना आणि करेंगे. आपण प्रार्थना करणार. ओ धन्यवाद 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 करुणा में प्रेमी पिता आए हुए तेरे सभी बच्चों को तू आशीषित करना
आज इस साल के 2024 के लिए प्रभु आपने भविष्यवाणी की है प्रभु कि आज बहुत लोग इस साल में मन फिराने वाले हैं, पश्चाताप करने वाले हैं और सिर्फ पश्चाताप करके घर में नहीं बैठने वाले, आपके पास लौट आने वाले, क्योंकि उड़ाऊ पुत्र कहाँ लौट आया, प्रभु अपने पिता के पास लौट आया, उसने सही रीति से कन्फेशन किया। इस साल में लोग सही रीति से अपने पिता से क्षमा मांगेंगे, अपने पापों को कबूल करेंगे और एक नया जीवन जिएंगे, मरे हुए में से जिलाए जाएंगे। इस साल में जो लोग मरे हुए हैं वो जिंदा हो जाएंगे, खो गए वो मिल जाएंगे, सियोन चर्च की सारी खोई हुई भेंट मिल जाएगी। होता है लोग वचन सुनने के लिए आएंगे, तो उन्हें बनाएगा और परमेश्वर तेरे राज्य में इस भेंटशाला में मिला देगा। प्रभु जितने प्रभु तेरे पुरुषों के घरों की प्रभु पवित्र पिता भेंट खो गई है, उन्हें भी तू ढूंढ निकालेगा, उन्हें भी तू ढूंढ निकालेगा और प्रभु भेंटशाला में तू लेकर आएगा। जितने भी प्रभु स्त्रियों के घर के सारे अनमोल व्यक्ति प्रभु खो गए हैं, उनसे प्रभु उनसे बहुत दूर हो गए, वो भी उन्हें मिल जाएंगे और तू उन्हें ऐसी परिस्थिति लाएगा कि प्रभु आनंद बनाएगा। सियोन कलीसिया की सारी कोई हुई भेंट यीशु के नाम से 2024 में उन्हें आमंत्रण देते हैं, उन्हें बुलाते हैं यीशु के नाम से, और जैसे वचन आज दिया है वैसे ही होगा। धन्यवाद देते पिता, आपका लहू लगाते और आपके पंख में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना करते। धन्यवाद देते यीशु के नाम से। बैठ जाएंगे, हम लोग निकालेंगे आइज़ाया 65। यशाया हमारे जो शुक्रवार की कलीसिया को आणि शुक्रवारच्या मंडळीला प्रभु ने वचन दिया है, आणि जेव्हा वचन दिलेलं आहे आइज़ाया 65 यशाया 65 उसका 17 से 25 तक। त्याचं 17 ते 25 पर्यंत आइज़ाया यशाया ये आशीष है आपके जीवन के लिए, आणि हा आशीर्वाद आहे तुमच्या जीवनासाठी। बाद में मैं आपको प्रॉमिस कार्ड दे दूँगी। आणि नंतर मी तुम्हाला आज वाचन शुक्रवार की प्रार्थना का आपको प्रॉमिस आज नहीं भूल नहीं हूँ, याद आ गया था मुझे। आप पाठ प्लीज लेसन नहीं भूल सकते। 17 से 25 तक। 17 ते 25 पर्यंत। पहा, मी नवी आकाश व नवी पृथ्वी निर्माण करतो। हाँ, अभी परमेश्वर इस साल में आपके लिए क्या करने वाला है? नया आकाश। अभी नया आकाश होगा तो आपके जीवन में सब कुछ नई बातें होगी और नई पृथ्वी, यानी आज से इस साल से इस आज के इस जीवन से सब कुछ इस पृथ्वी से आपको प्रभु क्या करेगा? नया करेगा। नई नई बातें आपके जीवन में होगी। पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाही। हाँ, आपके जीवन में जो कुछ हो गया पिछला, जो कुछ वो कोई भी याद नहीं करेगा, ना आप याद करोगे, ना कोई दूसरा याद करेगा, ना कोई भी। परमेश्वर ने उसे क्या कर दिया है? जब नया उधर रख दिया तो पुरानी बातें क्या हो जाती है? भूल जाती है। वैसे त्या कोणाच्या ध्यानात येणार नाही, किसी के मन में भी नहीं आएगा, किसी के इसके बारे में सोचेगा नहीं, परंतु जे मी उत्पन्न करतो। आमीन। अभी आज से, आज के इस दिन से, आज आपके लिए जो एक नया बात परमेश्वर बनाने वाला है, नई बातें आपके जीवन में होने वाली है, त्याने तुम्ही सदा आनंदी भागा उल्लास ऐसी पावा। बातें हैं जिससे आप हर्षित होने वाले, आप खुश रहने वाले। आपके आज से जो आपके जीवन में होगा उससे आप खुश रहोगे, आपको रोना नहीं पड़ेगा, दुख उठाना नहीं पड़ेगा। जो आज से होने वाला है उससे आप खुश रहोगे। पहा, मी यरूशलेम उल्लासमय, तिचे लोक आनंदमय करतो। हमारा जीवन चर्च के लोग सदा आनंदित रहेंगे, हमारी प्रजा के लोग, परमेश्वर के लोग हमेशा खुश रहेंगे। इस साल परमेश्वर आनंद जो हमने 2023 तक जितने उपवास किए, और उपवास में बहुत सारी प्रार्थनाएं थी, मालूम है, बहुत सारी उपवास प्रार्थनाएं, उन सारी प्रार्थना का उत्तर परमेश्वर ये साल देगा। मी यरूशलेमेविषयी उल्लास पावे, माझ्या लोकांविषयी आनंद पावे, तिच्यात शोकाचा व आकांताचा शब्द पुन्हा ऐकू येणार नाही। आप जिस बात के लिए रो रहे थे 2030 तक, वो अभी रोना नहीं रहेगा। आपको वो रोने से परमेश्वर ने हर्ष में, आनंद में ले गया है। यापुढे थोडे दिवस वाचणारे अनुभव तिच्यात जन्मास येणार नाही। हाँ, आपके घर में मृत्यु, कि अभी आगे आपका बच्चा मर रहा है, या आपके घर में कोई बूढ़ा है और बूढ़ा मर रहा है, नहीं, ये आयु मृत्यु नहीं रहेगी। जो पुऱ्या आयुष्याचा होणार नाही असं म्हातारा तिच्यात असणार नाही। अभी मरने वाला बूढ़ा अभी मरने पे आ गया है, अभी मरने वाला है, लेकिन वो नहीं मरेगा। तिथे जो कोणी तरुणपणी मरेल तो 100 वर्षाचा होऊन मरेल। हाँ, अभी जो कोई यहाँ कितने जवान है, 100 साल जीने वाले हो, कितने साल?
कितने साल? 100 साल। इसलिए बिंदास यात्रा करो, कोई टेंशन का बात नहीं है। हाँ, परमेश्वर ने कहा है आपको परमेश्वर 100 साल का आयु दिया है, वो भी अच्छा। ऐसा नहीं कि बीमार होकर, जब परमेश्वर आयु बढ़ाता है तो जो लोग मरने वाले रहते हैं ना, उनका आयु बढ़ाता है ना, तो उनको ज़्यादा प्रेयर करना चाहिए। अगर उन लोग का प्रेयर लाइफ बराबर नहीं रहेगा, परमेश्वर से रिश्ता नहीं रहेगा, तो बार बार बीमार रहते हैं। इसलिए वो लोगों ने क्या करना चाहिए, जिनको परमेश्वर आयु बढ़ा के देता है, हिजकिय्याह का आयु बढ़ा के दिया। आणि हिजकिय्याचं जे आयुष्य आहे ते वाढवून दिलं। हिजकिय्याह को कहा गया था ज़्यादा प्रभु के साथ मग्न रहना। आणि हिजकिय्याला सांगण्यात आलेलं होतं तू जास्त दिवसावर मग्न राहा। तो अगर हम प्रभु के साथ मग्न रहेंगे ना, तो हम बार बार बीमार नहीं रहेंगे। नहीं तो ऐसा सोचेंगे कशाला आयुष्य वाढलं, जल्दी जाता तो अच्छा होता, ऐसा सोचते थे। इसीलिए परमेश्वर ऐसा आयु आपको नहीं दिया कि आपको बीमार बार बार आप बीमार हो। परमेश्वर ने कहा है आप 100 साल जिएंगे। कितने साल? 100 साल। कितने साल? 100 साल। इसलिए अभी कभी मत बोलना मैं थोड़े दिन का रह गया। अभी आपके शब्द में नहीं आना चाहिए। क्या नहीं आना चाहिए? मेरे दिन अभी मुझे निकट आए हुए दिख रहे हैं, ये मत बोला। अभी आप कितने साल जीने वाले हो? 100 साल। ते घरे बांधून त्यात राहते, द्राक्षांची मळे लावून त्याचे फळ खाते। ते घरे बांधतील आणि त्यात दुसरे राहते। ते घरी बांधून त्यात राहते। हाँ, आप घर बनाओगे इस साल में, आपके घर बनेंगे, परमेश्वर आपका घर अच्छा। अगर आपका खुद का घर है तो और भी उसको शायद कुछ इंटीरियर डेकोरेटर या कुछ न कुछ अच्छा करके, अगर 1 है तो 1+ बनाओगे। अगर भाड़े पे रहते तो खुद का घर होगा, लेकिन होगा। यहाँ वचन आज आपको ये भी उपवास प्रार्थना में दिया। पहले तो मैंने ये सोचा ना कि ये ब्लेसिंग में शाम के चर्च को दूँगी, प्रभु बोला जे तुला दिला सांगितलं तिथं के मैंने सोचा था यहाँ का जो दूसरा ब्लेसिंग है ना, वो मैं आज इधर दूँगी, रेवलेशन है। बोला नहीं, जो मैंने बोला यही तुझे देना है। इसलिए प्रार्थना में भी वही ब्लेसिंग उनसे मिली। तो ज़रूर आपके घर बनेंगे। हमारा भी देखो सिंहन का घर बना है, हमारा शोरूम बन गया है ना, कंप्लीट हो गया। कितने दिन से उसका काम बाकी, आज कंप्लीट हो गया। अभी थोड़ा सा ही काम बाकी है। ये है हमारा परमेश्वर। सोचा भी था क्या कि ऐसा कुछ होगा उधर? नहीं हुआ ना। तो वैसे आप लोग भी सोच लोगे परमेश्वर के लिए कोई बात करनी नहीं है। आप घर बनाओगे, घर में बसोगे, आपका घर आपको आपका घर छोड़ के जाना नहीं पड़ेगा। आप उखाड़े नहीं जाओगे, निकाले नहीं जाओगे, आपके घर बसे रहेंगे। द्राक्षांची मळे लावून त्यांचे फळ खाते। हाँ, आप दाख की बारियाँ लगाकर फल खाओगे, यानी आप पृथ्वी पर काम करोगे और उसका फल खाओगे। आप जो कुछ पृथ्वी पर काम करते हो, परमेश्वर के राज्य में काम करते हो, उसका फल जरूर खाओगे। ते घरे बांधतील आणि त्यात दुसरे राहतील। ते कामे करतील आणि फळ दुसरे खातील, असे व्हायचे नाही। हाँ, असे व्हायचे नाही। हाँ, पहले देखो ऐसा नहीं होगा कि आप घर बनाओगे, आपके घर में कोई दूसरा रह रहा है। आपने काम किया, आपका पैसा कोई दूसरा खा रहा है, ऐसा नहीं होगा। हाँ, इसने आगे का पढ़ा नहीं, इसलिए वो कैंसलेशन। हाँ, अभी पूरा कंप्लीट जो उसने पढ़ा वही ग्रहण करते। तो यहाँ पर लिखा है कि आप जो कुछ बनाओगे वो आपके लिए रहेगा, आप उसका इस्तेमाल करोगे, आप काम करोगे, आपको जो कुछ मिलेगा, कमाई आपकी निश्चय आप खाओगे, कोई दूसरा नहीं खाएगा। मालूम हुआ? तो याद रखो। अभी मुझे किसी ने बोला था कि आप श्राप होने के समय पर बोला था कि इस घर का श्राप ऐसा है कि कमाते हैं लेकिन कोई दूसरा खाता है। तो हमने वो श्राप यीशु के नाम से जब उनके घर में गए थे तो वो तोड़ दिया था। तो याद रखो, अक्सर हम लोग को ऐसा लगता है कि ऐसा होता है, ये व्यवस्था विवरण का श्राप है आणि हा धर्ममधला शाप आहे। तू कमाएगा आणि तो कमवशील आणि दुसरं कोणीतरी खाईल। जब आप कमाते हो आणि जेव्हा तुम्ही और कमवता अगर आप पुलिस स्टेशन को देते हो, आणि जर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये देता तो क्या खाएगा? आणि मग काय लाभ? कोई दूसरा खाएगा ना। आणि कोणीतरी दुसऱ्याने ते खाल्लं। सही बात है। अगर आप कमाते हो आणि जर तुम्ही और आपके कमवता बच्चों ने वो सारी कमाई पतों के पीछे भगा दी आणि उड़ा दी, आणि जर तुमच्या मुलांनी तिचे सर्व कमाई आणि म्हणजे ते कोणीतरी दुसरं खाल्लेलं बहुत आहे। सारे घरों में होता है। तो लेकिन प्रभु आज आपको आशीष देता है, आप जो कमाओगे आप खाओगे, आपका जमा रहेगा।
कारण वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे माझ्या लोकांचे आयुष्य होईल. हाँ, अभी मुझे बताओ आपका झाड़ को कितना आयु है? हाँ? बहुत सारा आयु है. वैसे ही प्रभु ने कहा मेरे चुने हुए लोग में जो है उनका आयु वैसे है बहुत सारा. आगे व माझे निवडले व आपल्या हाताचे श्रमाचे फळ पूर्णपणे भोगते. हाँ, आप लाभ उठाएंगे. आप परमेश्वर के जो चुने हुए हो, आप बुलाए हुए लोग हो या चुने हुए लोग हो, हाँ, तो आप चुने हुए लोग लाभ उठाएंगे. आपको प्रॉफिट होगा. आप इस साल में मालूम नहीं शायद जमीन से प्रॉफिट होगा या आपने बैंक में कुछ पैसा डाला होगा या किसी न किसी काम में आपको इस साल में या काम में आप प्रॉफिट पाओगे. त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाही. हाँ, आपका इस साल में जो कुछ आप काम कर रहे हो वो व्यर्थ नहीं होगा. संकट तत्काळ गाठेल अशा संततीला ते जन्म देणार नाही. हाँ, आपके बच्चे डरपोक नहीं रहेंगे. आप डरपोक नहीं रहेंगे, आपके बच्चे डरपोक नहीं रहेंगे. कारण परमेश्वराने आशीर्वाद दिलेली ती संतती आहे. आपके बच्चे कौन कौन है? आशीष दी हुई संतति है. आपकी संतति है, आपके बच्चे हैं, वो चुनी हुई और आशीष पाई हुई संतति है. व त्यांची मुले त्यांच्या जवळ राहतील. हाँ, आपके बच्चे आपको छोड़ कर नहीं जाए. सबसे बहुत बच्चे जब छोड़ के जाते हैं ना बहुत बड़ा दुख होता है. इसलिए आपके बच्चे आपके साथ ही रहेंगे. और अक्सर अगर घर में 2-4 बच्चे हैं जिनकी शादी हो जाती है तो घर जब वो लोग अलग हो जाते हैं तो बहुत दर्द होता है. लेकिन परमेश्वर आपको प्रॉमिस करता है आपके बच्चे आपको छोड़कर आपको अलग रहकर नहीं रहेंगे, अलग नहीं जाएंगे. त्यांनी हाक मारण्यापूर्वी मी उत्तर देईन. आप परमेश्वर को पुकारने से पहले प्रभु आपको दे देगा. ते बोलत आहेत तोच मी त्यांचे ऐकेल असे होईल. मांगते मांगते परमेश्वर सुन लेगा और आपको तुरंत भी दे देगा. ये साल का मांगने का वचन यानी आप जो कुछ मांगोगे प्रभु आपको देगा. तेव्हा लांडगा व कोकरू एकत्र चरतील. हाँ, आपके एरिया में आपको फंसाने वाले लोग कोले के जैसे न्यांगे लोग हैं, भेड़िया है, आपको जलने वाले लोग हैं, विरोध करने वाले लोग हैं, तकलीफ देने वाले लोग हैं. हाँ, आप वो आपके साथ इस साल ज़्यादा झगड़ा नहीं करेंगे. आपके साथ मिलजुल कर रहेंगे. वो खुद से आपसे मिलजुल कर बात करेंगे. सिंह बैलाप्रमाणे कडवा खाईल. हाँ, सिंह बैल के समान गुस्सा खाएगा. यानी जो सिंह फाड़ने वाला आपको तकलीफ देने वाला वो आगे आपको फाड़ेगा नहीं, गुस्सा खाएगा यानी चुपचाप बैठेगा. आपका अहेर आपको खाने के लिए आपके पीछे नहीं लगेगा, आपके साथ समेट करके रहेगा. सर्पाचे खाणे धूळ होईल. माझ्या सगळ्या पवित्र डोळ्यावर ती उपद्रव देणार नाही. आप यीशु मसीह में आज से आपको ये हानिकारक लोग आपको तकलीफ नहीं देंगे, नासधूस करणार नाही असे परमेश्वर म्हणतो. हानि नहीं होने देगा. ये परमेश्वर यहोवा का वचन है. आमीन, हालेलुया. ये हमारे परमेश्वर ने शुक्रवार के दिन के लिए ब्लेसिंग दी है और हम इसे ग्रहण करेंगे. परमेश्वर जैसा बोलता है वैसे ही करेगा. आमीन. तो हम इस ब्लेसिंग को ग्रहण करेंगे और आपको इस उपवास प्रार्थना में आणि हे तुमचं वैयक्तिक वचन आहे. फ्राइडे के दिन आपको प्रभु दे रहा है. आणि आज शुक्रवारच्या दिवशी प्रभु तुम्हाला देत आहे. शुक्रवार का दिन उपवास का पश्चाताप का दिन है. आणि शुक्रवारचा दिवस हा उपवासाचा पश्चातापाचा दिवस आहे. और आज जो प्रभु जैसे आपको दे रहा है, जैसे पहले के जैसे कैसे सिर पे हाथ रख के भविष्यवाणी की जाती थी ना, अभी देखो आपको ऐसा ही ये आपको प्रभु डायरेक्ट आपको वचन दे देता है. आणि प्रभु तुम्हाला डायरेक्ट वचन देत आहे. संडे के दिन हुआ था, लेकिन मैं क्यों आगे बुलाती हूँ? कारण कैसे हाथ रखने के द्वारा है ना, सेम वचन आते हैं ना. आणि ज्यांना 2-2 वेळा सारखेच वचन येत आहे. इसका मतलब है उनकी इस साल में उनको ज़्यादा ही ज़रूरत है उस वचन की, क्योंकि उन्हें खास उनके जीवन में जैसे अभी वो वचन है, जब वो अपनी प्रजा को शांति की आशीष देगा. अभी इसको सचमुच इस साल में शांति की ज़रूरत है, इसलिए शायद ये वचन बार बार इसके जीवन में आ रहा है. यानी ऐसा कुछ इसके जीवन में इस साल में होने वाला है, लेकिन वचन के कारण उसका मन अशांत नहीं रहेगा, चल विचल नहीं होगा, अस्वस्थ नहीं होगा, या वो पीछे नहीं हटेगी, या कुड़कुड़ाएगी नहीं, या गलत कुछ काम नहीं होगा. उसका अर्थ है क्योंकि वचन क्या करेगा? थाम लेगा. बाइबल में लिखा है मेरा वचन तुझे पकड़ लेगा.
मेरा वचन तुझे थाम लेगा और मेरा वचन तुझे क्या करेगा, चट्टान पर खड़ा करेगा। ये वचन का काम रहता है। जैसे हमें वचन मिलता है तो हम ऐसे नहीं होते, वो हमारे लिए उस परिस्थिति में काम करते हैं। अभी हमारे जीवन में, अभी इसके जीवन में कोई दुख है क्या? लेकिन इस साल में आगे 12 महीने हैं बाकी, मालूम नहीं क्या होगा। अभी तो 1 महीने में इसकी सास नहीं, इसलिए आज ही मर गई, सॉरी आज ही मर गई। लेकिन कहने के लिए क्या, हम सोचेंगे हमारे जीवन में क्या दुख आएगा, हम सोच नहीं सकते। लेकिन परमेश्वर ऐसा आगे कुछ करेगा जो उसका मन हमेशा शांत रहेगा, अशांत नहीं रहेगी। जवान है, शायद जवानी के दिनों में चल विचल न हो तो शांति रहने से कैसा प्रभु में बनी रहेगी। जैसे मूसा के संग तेरे साथ रहेगा, जैसे मूसा के साथ रहा तेरे साथ रहेगा, यानी कभी भी छोड़ेगा नहीं। तो आपको जो वचन आए हैं ना, उस वचन के अनुसार प्रभु आपको संभालेगा, आपका ख्याल करेगा। वो वचन उस समय आपको काम करेगा, क्योंकि आपने क्या किया, जब बोला गया तो आपने बोला ना आमीन, आपने आमीन बोलकर ग्रहण किया, तो आपको वैसे ही वो काम करेगा। आशीष को ग्रहण करेंगे। आपको जो जो वचन दिया है वो वचन काम करेगा। ये वचन हमारे जीवन में प्रभु काम करेगा और हमारी जितनी आयु है तब तक ये वचन हमारे जीवन में बना रहेगा। वो कभी भी खाली लौट कर नहीं जाएगा, ये लौटेगा नहीं, हमें बना ही रहेगा जब तक हमारी सांस इस पृथ्वी पर है। धन्यवाद देते पिता, इस वचन को हम स्वीकार करते हैं और आपके पंख में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना करते हैं। और प्रभु आज हम कलीसिया के उपवास प्रार्थना के दिन में जो तुमने ब्लेसिंग दिया, इस ब्लेसिंग को भी हम स्वीकार करते हैं। यशायाह 65 का 17 से लेकर 25 तक जो वचन आज तुमने दिया है, सचमुच प्रभु आज ये लोग इस साल में देखेंगे प्रभु, तो इनके जीवन में नई बातें, नया सब कुछ बना रहा है और जिसके कारण ये हर्षित होने वाले हैं, ये मगन होने वाले हैं प्रभु। ये प्रभु पवित्र पिता, इनके जीवन में कोई दुख नहीं रहेगा, इनके घर में किसी का मृत्यु नहीं होगा, ये घर बनाकर रहेंगे, इनका घर बसा रहेगा प्रभु। आज के बाद इनका कोई भी फल दूसरा नहीं खाएगा, जो इनका हक है वो इनको मिलेगा। और पवित्र पिता इनकी आयु वृक्षों सी होगी प्रभु। पवित्र पिता ये अपने कामों का लाभ उठाएंगे, इन्हें प्रॉफिट होगा, इनका कोई नुकसान नहीं होगा। इन्हें अब आज के बाद कोई लाइफ में नुकसान नहीं होगा, इन्हें लाभ पर लाभ होता रहेगा। आज के बाद ये घबराएंगे नहीं, ना इनके बच्चे घबराएंगे। इनका वंश जो है प्रभु पवित्र पिता धन्य होगा, इनके जो बच्चे हैं वो धन्य होंगे। इसलिए प्रभु अगर इनके बच्चे बिगड़े हुए होंगे या कुछ ऐसे जीवन जीते होंगे, लेकिन इस साल में वो अच्छे होंगे। प्रभु तो कुम्हार है और ये सब मीठी है तेरे हाथों में है, ये जो मांगेंगे इन्हें मिलेगा। और पवित्र पिता ये फूले फले रहेंगे और इनके शत्रु से इनका मेल मिलाप रहेगा, इनके शत्रु से इन्हें कोई तकलीफ नहीं देगा। प्रभु इनके शत्रु इनके लिए काम करेंगे, प्रभु इनके शत्रु पवित्र पिता इनके लिए मध्यस्थी करेगा, इनके शत्रु के इस्तेमाल तो करेगा इनके मदद के लिए, और ऐसा होगा प्रभु। धन्यवाद देते मेरे मान पवित्र पिता, सेनाधीश परमेश्वर यही वचन एक भाई को आपने दिया था प्रभु, 5 साल से वो उसका घर बिकने नहीं दे रहा था। आखिर में जब से ये वचन उसको कैसा मिला प्रभु, शत्रु ने खुद ही वो घर बिकने के लिए मदद किया। परमेश्वर हमारे इस शत्रु को इस्तेमाल करता है हमारे मदद के लिए, प्रॉफिट के लिए, लाभ के लिए, और वो करता है और ऐसा ही होगा। इन सबको प्रभु इस वचनों को पिता पुत्र पवित्र आत्मा के नाम से मुद्रित करते और इस वचन को ग्रहण करते। धन्यवाद देते पिता, आपका लहू लगाते और आपकी आशीष मांगते। धन्यवाद। सारा आनंद, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव मैं आपको देते हूँ प्रभु यीशु मसीह के मीठे और पवित्र सामर्थी नाम से प्रार्थना करते हैं, आमीन। और पिता परमेश्वर का प्रेम, प्रभु यीशु मसीह का अनुग्रह और पवित्र आत्मा की सहभागिता प्रभु यीशु मसीह के दूसरे आगमन पर हमेशा हमेशा हमारे साथ बनी रहे और हम सब कहिए आमीन।